Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं नेहमी छान. Amen. आमेन. The devil needs a permission slip. सैतानाला परवानगीच्या स्लिपची गरज आहे. The devil needs a permission slip. सैतानाला परवानगीच्या स्लिपची गरज पडते. Without it, he cannot touch you. त्याशिवाय सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. Without it, he cannot ruin you. त्याशिवाय सैतान तुमचा नाश करू शकत नाही. Without it, he cannot take advantage of you. त्याशिवाय सैतान तुमचा फायदा उचलू शकत नाही. So cheer up, my dear people. म्हणून आनंदी व्हा माझ्या प्रिय लोकांनो. Satan has limitations. सैतानाला काही मर्यादा आहेत, त्या पलीकडे तो जाऊ नाही शकत. My God doesn't. पण माझ्या देवाला काहीच मर्यादा नाही. And we side on God. आणि आपण देवाच्या बाजूने आहोत. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Job chapter 1 verse 12. योबाचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12वं वचन आपण काढूया. सगळ्यांना निवेदन आहे, आतमध्ये बाहेर अंगणामध्ये नवीन जमिनीवर सगळ्यांनी प्लीज खाली बसून घ्या आणि आता देवाच्या वचनाकडे सगळ्यांनी एकाग्रतेने आपलं मन लावा. योब 1:12. The Lord said to Satan, you may test Job but do not hurt him. योबचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12वं वचन. आणि यहोवाने सैतानाला म्हटले, पहा जे सर्व त्याचे आहे ते तुझ्या हाती आहे, योबाला मात्र तू आपला हात लावू नको. Praise God. आमेन. A limitation given to the devil. म्हणजे सैतानाला एक मर्यादा रेषा देवाने आखून दिली. A boundary set for the devil. आणि सैतानाला एक सीमा रेषा देवाने आखून दिली. He cannot go beyond a certain limit. की त्या विशिष्ट मर्यादे पलीकडे तू जायचं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. That means the devil is not in charge. याचा अर्थ सैतानाचा ताबा नाही आहे. My Jesus is in charge माझ्या येशूंचा ताबा आहे. of your life. तुझ्या जीवनाचा ताबा माझ्या येशूंकडे आहे. Amen. Amen. That also means याचा अर्थ असाही होतो, devil is not free to do anything he wants. सैतान त्याला जे मनात येईल ते करायला आपल्या जीवनामध्ये मोकळा नाहीये. He doesn't have freedom. सैतानाला तेवढी तशी आजादी नाहीये की त्याच्या मनात जेव्हा केव्हा आपल्या जीवनात जे काही करायची इच्छा होईल ते तो करू शकेल. Amen. Amen. Before the devil can even touch you, सैतानाने तुम्हाला हातही लावण्या अगोदर he has to talk to Jesus. त्याला येशूंशी बोलावं लागतं. Praise God. आमेन. He must ask God first. आणि देवाला प्रथम त्याला विचारावं लागतं की जाऊ का, करू का. Like a student needs a permission slip to leave the class. जसे एखाद्या विद्यार्थ्याला वर्गातनं बाहेर जायचं असेल तर परमिशनची स्लिप लागते, परवानगी घ्यायला लागते. The devil also needs God's okay to touch your life. तसं खरं म्हटलं तर सैतानाला सुद्धा देवाकडनं परवानगी लागते तुमच्या जीवनाला स्पर्श करायची. Amen. आमेन. But sadly many Christians fall prey to the devil पण दुःखाची बाब आहे की अनेक ख्रिश्चन माणसं सैतानाच्या आहारीत जातात. because many times we have not read Job 1:12. का अनेक वेळेला आपण योबाचा पहिला अध्याय 12वं वचन तर वाचलेलं नाहीये. And even if we have read it, we have not understood it. आणि जरी वाचलेलं असेल तरी कळतंय कुणाला, समजत नाहीये. Praise God. देवाला So धन्यवाद. today God wants to reveal तर आज देवाला प्रगट करायचंय what Job 1:12 really means. योब 1:12चा खरा अर्थ काय आहे. That means याचा अर्थ असा God आहे, sees everything. देव सर्व काही पाहत आहे. Amen. Amen. God sees everything. देव सर्व काही पाहत आहे. Every step of the devil is watched by God. सैतानाचं प्रत्येक पाऊल देवाच्या नजरेत आहे. Even if he comes closer to you, आणि जरी Jesus sees. आणि जरी सैतान तुमच्या जवळ आला तरी येशू पाहतायत. Even when the devil wanders around your house, God sees. सैतान जरी तुमच्या घराच्या अवतीभोवती भटकायला आला तरी देवाचे डोळे असतात. Even if the devil comes near your veranda, he knows. सैतान जरी तुमच्या वरांड्याच्या किंवा अंगणाच्या जवळ आला तरी देवाला ठाऊक असतं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. He knows. देवाला माहित आहे. The CCTV is on. देवाला ठाऊक आहे सीसीटीव्ही चालू In the आहे. heavens it is on. स्वर्गामध्ये तो सीसीटीव्ही 24/7 चालू आहे. And all the angels are watching. आणि सगळे देवदूत आपल्याकडे पाहत आहेत. नहीं चर्च में अपन ऐसा कोना पकड़ेंगे जिधर कैमरा ही नहीं, ऊपर का चालू है. Praise God. Amen. 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 And God controls everything. आणि देवाच्या हातात सगळं नियंत्रण आहे. Every movement of the devil is controlled by प्रत्येक God. क्षण जो सैतानाचा आहे तो देवाच्या ताब्यात आहे. Nothing reaches you unless God allows it. आणि जोपर्यंत देव एखाद्या गोष्टीची परवानगी देत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. That's why I'm happy. आणि म्हणून मी आनंदी आहे. That's why I'm living a free life. आणि म्हणून मी अगदी आनंदाचं, मोकळं, आझादीचं, सुखी जीवन आहे माझं. Because कारण
Jesus has set me free. येशूंनी मला मोकळं केलंय. If the Son has set you free, you are आणि free indeed. देवाच्या पुत्राने जर तुम्हाला मोकळं केलंय तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. And this does not apply to the devil. आणि हे सैतानाला लागू पडत नाही. It applies only to us. हे फक्त आपल्याला लागू पडत. Praise God. देवाला धन्यवाद. In the story of Job, इयोबाच्या कहाणीत Satan could not attack Job सैतान योबावर हल्ला करू शकला नाही. until God gave him permission. जोपर्यंत देवाने त्याला परवानगी दिली नाही तोपर्यंत तो हल्ला करू शकला नाही. He has to first heed to what God has to say. म्हणजे सैतानाला प्रथम देव काय सांगतोय ते ऐकावं लागतं. Before he meets you, he has to meet Jesus. सैतानाला तुम्हाला येऊन भेटण्या अगोदर येशूंना भेटावं लागतं. Praise God. देवाला धन्यवाद. And even then, आणि मगही God said, देव म्हणतो you can go this far only, इथपर्यंतच तू जाऊ शकतोय, but no more. त्याच्या पलीकडे तुला जायची परवानगी नाही. This shows us one big truth, याच्यावरून आपल्याला एक अतिशय मोठं सत्य कळतं that God is stronger than the devil. की देव सैतानापेक्षा बलवान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is stronger than the devil. आणि देव सैतानापेक्षा बलवान आहे हे सत्य यावरून आपल्याला कळतं. And many times we are afraid of the people. आणि अनेक वेळेला आपण लोकांना घाबरतो. Oh, I'm afraid of those people. नाही नाही मला या लोकांची फार भीती वाटते. God says, अरे देव म्हणतो if I have restricted the devil, how much more the wicked people? मी सैतानाला जर अशी मर्यादा रेषा घातलेली आहे तर दुष्ट लोकांना नाही का मी मर्यादा घालणार. Praise God. त्याच्या पलीकडे कोणीच करू शकत नाही. Amen. Amen. Satan could not attack सैतान हल्ला करू शकला नाही till God said okay. जोपर्यंत देव ओके म्हणाला नाही. The enemy may want to harm you, आणि शत्रूच्या मनात इच्छा येईल की तुमच्यावर काहीतरी हल्ला करून इजा करायची. but God may even use that evil for your own good. पण देव ते अरिष्ट किंवा ती दुष्टाई तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी कुठेतरी वापरू शकतो. If there is nothing goodness coming out of it, he will not allow it. आणि त्यातनं काही चांगुलपण बाहेर येणार नसेल तर देव ती गोष्ट घडायची परवानगी देणारही नाही. But पण if there is something good coming out of devil's evil, then he will allow it. सैतानाच्या दुष्टाईतून सुद्धा जर काहीतरी चांगलं बाहेर येणार असेल तर देव त्याची परवानगी देईल की घडू दे. Everything that the devil does आणि जे काही सैतान करतो is for our own good. ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच करतो. Praise God. आमेन. महामूर्ख आहे वो. Everything that the devil does against us is for our own आणि good. सैतान जे काही आपल्या विरोधामध्ये करतो ना ते सरते शेवटी आपल्या चांगल्याकडेच होतं. Amen. आमेन. If it came to you, आणि जर तुमच्यापर्यंत ते आलंय it passed through God's hand first. तर ते देवाच्या हातातनं पहिलं जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचलंय ही खात्री बाळगा. In other words, दुसऱ्या शब्दात that means याचा अर्थ he took a permission slip from God. त्याने देवाकडनं परवानगी घेतलेली आहे. Amen. आमेन. So the devil may try, तर सैतान प्रयत्न करेल he can try, आणि सैतान प्रयत्न करू शकतो but God decides. पण देव ठरवतो. निर्णय देवाचा आहे. आमेन. It's not that the devil decides and God tries. असं काही नाहीये की सैतान निर्णय घेतो आणि देव प्रयत्न करतो असं नाहीये. No, the devil tries. सैतान प्रयत्न करतो God says you may try, आणि देव त्याला म्हणतो की तुला प्रयत्न करायचे खर but decision will come from me. पण निर्णय माझ्याकडनंच येणार आहे. Praise God. Amen. So we are not unprotected people. तर आपण अशी माणसं नाही आहोत की ज्यांना काही संरक्षण नाही, जी असुरक्षित आहेत अशी माणसं आपण नाही. You are watched people. तर तुमच्याकडे नजर आहे कोणाची तरी. The eyes of the Lord runs to and fro, देवाचे डोळे इकडून तिकडे फिरत आहेत. strengthening those people whose heart is perfect towards God. आणि अशा लोकांना शक्ती देत आहेत की ज्यांचं हृदय देवा प्रित्यर्थ खरं खुरं आहे. If God allows the test, आणि देवाने जर एखादी कसोटी परीक्षा पारक आपल्या जीवनात यायची परवानगी He दिली will also give you the strength to तर stand देव it. त्यातून जायची शक्ती सुद्धा तुम्हाला देईल. Praise God. Amen. He will also show you a way of escape. आणि देव तुम्हाला सुटकेचा मार्ग सुद्धा So दाखवेल. you are not alone. म्हणजे तुम्ही एकटे नाही. And the enemy is on the leash. आणि शत्रू तर सुटला आहे त्याला पण त्याला पट्टा बांधलेला आहे. Yes. त्याला पट्टा बांधलाय. The leash is around the devil's neck. सैतानाच्या गळ्यासभोवताली पट्टा बांधलाय. You know, sometimes कधी कधी the dogs they run off कुत्री धावतात and the master has to pull the leash. आणि मालकाला मग पट्टा जरा खेचावा लागतो. In the same way, तसं the leash is in God's hand. तो पट्टा देवाच्या हातामध्ये आहे. Heaven decides. स्वर्ग ठरवतं. Earth does not decide. पृथ्वी ठरवत नाही. Hell does not decide for नरक you. ठरवत नाही तुझ्यासाठी. Heaven decides for you. स्वर्ग ठरवतो तुझ्या जीवनात काय. God decides for you. देव ठरवतो. God will filter every fight you face. आणि देव प्रत्येक जी काही लढाई ज्याला तू सामोरा जात आहे ती फिल्टर करून पाठवेल. Every storm you face, ज्या वादळाला तू तोंड देत आहे it is passed through God's hand first. ते सगळं देवाच्या हातातनं पहिलं जाऊन आलेलं So आहे. are you happy? तर आनंदी आहात का? Are you happy? आनंद होतो का? Praise हे ऐकून God. देवाला धन्यवाद. I don't know about you, but I'm very happy. मला तुमचं माहित नाही पण मी फार आनंदी आहे. Because this stood
two-edged sword is piercing my heart, आणि दुधारी तलवार माझ्याही हृदयाला भोसकते ना and it बेटा, is giving me joy. आणि त्यातनं मला आनंद होतो. ऐकणाऱ्यांची हृदय बदलतात. It is आम्ही giving जे me बोलतो confidence. त्यातनं आमची पण हृदय बदलतात. आम्हाला विश्वास मिळतो. Praise God. देवाला धन्यवाद. Take some points. काही मुद्दे घ्या. First point. पहिला मुद्दा, Nothing reaches you without God's approval. देवाच्या परवानगीशिवाय तुमच्यापर्यंत काही पोचत नाही. Amen. आमेन. That's what Job 1:12 says. असं योबाचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12वं वचन सांगत आहे. God has set the boundary. देवाने एक सीमारेषा आखलेली आहे Satan cannot cross it. आणि सैतान त्या पलीकडे जाऊ नाही शकत. He has to take a yes from God. आणि सैतानाला देवाकडनं होकार घ्यावा लागेल. When God says no, he cannot move. जेव्हा देव म्हणेल नाही तेव्हा सैतान नाही काही करू शकणार. Even if he moves, God will paralyze him. आणि जरी सैतान पुढे आला काही करायला तर देव त्याला कुठेतरी लखवा मारल्यासारखं लाचार करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Like God said जसं देव म्हणाला concerning Job, इयोबाविषयीनं you can take everything he has, की त्याच्याकडे जे काही आहे ना सैताना ते सगळं तू घे, but do not hurt him. पण त्याला तू इजा करायची नाही. His soul is precious. त्याचा जीव फार मौल्यवान आहे. Amen. आमेन. Everything else you can take, बाकीचं तू सगळं घेऊन टाक इयोबाचं, because that I can give back, कारण की ते सगळं मी त्याला परत करीन and 100-fold I can give back, आणि तेही 100 पट परत करीन. and through it आणि त्याद्वारे I will make Job a refined man. मी इयोबाला एक शुद्ध झालेला असा माणूस करीन. But पण don't touch his soul. इयोबाच्या जीवाला हात लावायचा नाही. Amen. Amen. That means याचा अर्थ even the devil must ask God for permission. सैतानाला देवाची पहिली परवानगी, सैतानालाही देवाची पहिली परवानगी घ्यावी He लागते. can't touch your life सैतान तुमच्या जीवनाला तोवर हात लावू शकत नाही unless God says it is allowed. जोवर देव परवानगी देत नाही. And even then God sets limit also. आणि त्यानंतर सुद्धा देव त्याला एक सीमारेषा आखून देतो की याच्या पलीकडे त्रास द्यायचा नाही. Sometimes 5%, कधी कधी 5%, sometimes 10%, कधी कधी 10%, sometimes 50%. कधी कधी 50%. The onus is in God's hand. आणि देवाच्या हातामध्ये तो निर्णय असतो. Amen. आमेन. The devil had to ask Job, सैतानाला योबाला विचारावं, Job's God first. सैतानाला योबाच्या देवाला पहिलं विचारावं लागलं की तुझा हा जो इयोब आहे त्याला हात लावू. See, because Job was a good man कारण इयोब चांगला माणूस होता and Satan wanted to attack him. आणि सैतानाला त्याच्यावर हल्ला करायचाच होता कारण त्याला चांगली देवाची खरी भक्तिमान माणसं आवडत नाही. See, God said you can test him, देव म्हणाला ठीक आहे तू त्याची पारख कर, but only this far. पण एवढं इथपर्यंतच, त्याच्या पलीकडे नाही. God let it happen, but did not allow him to destroy Job. आणि देवाने ते घडायची परवानगी दिली खरी, पण इयोबाचा नाश सैतानाला त्याने करू दिला नाही. See, sometimes God allows because he wants us to grow in our faith. कधी कधी देव परवानगी देऊन टाकतो कारण देवाची इच्छा असते की आपण सुद्धा आपल्या विश्वासात वाढावं, कारण की आपल्याला बिलीवर म्हणतात म्हणे. Amen. Amen. And once we grow in our faith आणि एकदा आपण विश्वासात वाढलो and the results are good for God आणि परिणाम जर देवासाठी देवासमोर त्याचे चांगले आले and your report card shows pass, आणि तुमचं प्रगती पुस्तक जर म्हणालं लाल रेषा न दाखवता की हा पास आहे, then what does God do? मग देव काय करतो? He does Job 42:10. मग इयोब 42:10 देव तुमच्या जीवनात खरं करतो. Amen. Amen. He gives you double blessing. आणि तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देतो. इयोब 42:10 मध्ये लिहिलेलं आहे की दुप्पट आशीर्वाद त्याला पश्चात देवाने दिला. Like a fence that is around your house आणि जसं एखादं कुंपण तुमच्या घरासभोवताली असतं and no enemy can enter it आणि मग एकही शत्रू तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. Unless- फेन्स तिथे कुंपण आहे. unless the master opens it with his key. आणि जोपर्यंत घरचा मालक चावीनं ते दार उघडत नाही तर कोणी आत येऊ शकत नाही. I mean, you put the fence that nobody can enter in. तुम्ही isn't it? कुंपणच अशासाठी घालता ना की कोणी आत येऊ शकत नाही किंवा कोणी आत येऊ And शकणार that's नाही. what is said about Job. योबाविषयी असंच म्हणलंय. Satan said, सैतान म्हणाला have you not set a hedge around him and all that he has? त्याच्या सभोवताली आणि त्याच्याकडे जे काही आहे त्याच्या सगळ्याच्या सभोवताली तू कुंपण घातलंयस ना, Say, चहूकडे कुंपण. say, you may put a fence there around your house, तुम्ही तुमच्या घराच्या सभोवताली एक कुंपणाची भिंत किंवा कंपाऊंड वॉल बांधाल, but there is a spiritual wall that God puts around you and पण your एक house. आत्मिक भिंत देव तुमच्यात आणि तुमच्या घराच्या मध्ये घालतो. And if you want it to be safe, आणि जर तुमची इच्छा असेल की ते सुरक्षित असावं then follow God. तर देवा मागे मनोभावे चाला Please God. आणि देवाला प्रसन्न करा. Amen. हृदय गुंतू दे. Because देवामागे all permission चालण्यात. comes from him. कारण सगळ्या परवानग्या देवाकडनं येतात तर देवामागे चालण्यात हृदयच गुंतवायला हवंय. What about Peter? बाकी पेत्राचं काय? He was sifted पेत्राला पण चाललं because Jesus said, कारण येशू म्हणाले Satan has desired of you. सैतानाने तुझी इच्छा बाळगली आहे. सैतान म्हणतोय मला पीटर हवाय. Say,
He asked Jesus. येशूंना विचारलं त्याने. He didn't talk to Peter. पेत्राशी नाही बोलायला गेला सैतान. He talked to Peter's Savior. तर सैतान पेत्राच्या ताळणाऱ्याशी म्हणजे येशूंशी बोलायला गेला. And that's what Jesus revealed. आणि येशूंनी आपल्याला हे प्रगट केलंय. He asked for permission. परवानगी मागितली सैतानाने. And I've given it. आणि मी दिलेली आहे परवानगी की पीटर त्याने तुला घ्यावं आणि चाळावं. But I still prayed for you. पण तरी मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे पीटर. I didn't pray that the devil may not sift you. मी अशी नाही प्रार्थना केली की पीटर सैतानाने तुला चाळू नये. No. नाही. I prayed that you may stand strong when he sifts you. मी प्रार्थना अशी केली आहे पीटर की सैतान जेव्हा तुला चाळेल तेव्हा तू खंबीर उभं राहावं. Praise God. आणि त्या चाळणीतनं तू पडून जाऊ नये. He was sifted but not destroyed. त्याला चाळण्यात आलं पण नाश नाही. Luke 22:31. लूक 22:31 मध्ये मी बोललोय त्याचा उल्लेख आहे. See, Huh? I prayed for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे. Why? का? So that your faith will not fail you. अशासाठी की तुझा विश्वास तुला अपयश देऊ नये. And so Peter fell. आणि मग पेत्र पडला. After Jesus told him, he still fell. येशूंनी एवढं सारं त्याला सांगून सुद्धा पेत्र शेवटी पडलाच. But he did stay down. पण पडलेल्या अवस्थेत राहिला नाही. God used the test to make Peter a strong leader. आणि देवाने ती पारख पेत्राला एक अतिशय खंबीर असा लीडर करण्यात वापरली. Sometimes Jesus knows you will fall, आणि कधी कधी ना येशूंना माहिती असतं की आता ह्याच्यात हा पडणार. but he will pray that you will stand up. पण येशू प्रार्थनाही करतील की ह्याच्यातनं हा पडू नये तर हा उभा राहावा. Praise God. देवाला धन्यवाद. You may fall, but he will pray that you stand up after आणि your fall. कदाचित तुम्ही पडाल पण येशू प्रार्थना करतील की पडल्यानंतर सुद्धा हा परत उभा राहावा. आमेन. आमेन. Amen or not? आमेन ना. आमचा आमेन आहे बाबा. 100% 100% सच सर. अब बोलो. मेरा तो आमेन ही आमेन है. Like wheat in a basket is shaken, आणि जसं एखाद्या टोपलीत असलेला गव्हाचा दाणा चालला जातो. but God holds the basket. सुपामध्ये असलेला गव्हाचा दाणा चालतात परंतु देवाच्या हातात ते सूप आहे. Amen? सूप मराठीतलं सूप Sieve, पाकडायचं. sieve. So he said, stop. आणि मग तो म्हणतो थांब. Enough. बस. Amen. चाळण. What about Daniel? दानियलचं काय? Daniel in the lion's den. दानियल सिंहाच्या गुहात. Lions were powerless. आणि सिंह अगदी सामर्थ्यहीन झाले. They could not do anything to Daniel. त्या सिंहांना दानियलचं काही करताच आलं नाही. And without God's okay, आणि देवाच्या ओके शिवाय the lions could not even open their mouth. ते सिंह आपलं तोंड सुद्धा उघडू शकले नाही. कारण देवाकडनं एक अशी टिक आणि ओके आणि सही यायला लागते ती आली नाही. Amen? आमेन. Because Daniel said, कारण दानियल बोलला my God sent his angel माझ्या देवाने त्याचे दूत पाठवले and he shut the lion's mouth. आणि त्याने सिंहांचं तोंड बंद केलं. And so they did not hurt me. आणि म्हणून त्या सिंहांनी मला काही इजा केली नाही. Yes, Daniel 6:22. दानियल 6:22 मध्ये लिहिलंय बघा. See, लिहिलेलं आहे. Daniel prayed to God. दानियलने देवाला प्रार्थना केली. His custom was that he was praying to God every day. दानियलला ती सवयच होती. दानियलची प्रथाच होती की तो दर दिवसाला देवाला प्रार्थना दिवसातनं 3 वेळेला If you करायचा. want your hedge to remain strong, जर तुमची इच्छा आहे की तुम्ही बलवान राहावं, if you want your hedge to be strong, तुमची जर इच्छा आहे तुमचं कुंपण धडधाकट राहावं, then pray every day. तर तुम्हाला रोज प्रार्थना करावी लागेल. Seek Lord's face every day. आणि देवाचं मुख रोज शोधावं लागतं. There is no option left. See, bad men threw Daniel in the lion's cage, त्या वाईट माणसांनी दानियलला सिंहाच्या गुहेत टाकलं. but why didn't God stop? पण देवाने थांबवलं का नाही? तो देव आहे ना, एवढा सामर्थ्यवान आहे ना. While they were dragging Daniel, God didn't stop. आणि दानियलला ते लोक फरफटत नेत असताना देवाने त्यांना थांबवलं नाही की हा माझा आहे, याला तुम्ही असं टाकायचं नाही. See, there has to be a greater testimony. म्हणजे काहीतरी मोठी साक्ष त्यातनं बाहेर येणार असणार आहे. Stopping Daniel being dragged is not a greater testimony than making Daniel to stay in the lion's den and being saved. सिंहाच्या गुहेत टाकताना दानियलला वाचवणं ही जी साक्ष आहे त्याहूनही महान साक्ष काय आहे की त्या दानियलला सिंहाच्या गुहेत टाकलं आणि तत्पश्चात देवाने त्याला वाचवलं. इज अ ग्रेटर टेस्टिमनी. महान साक्ष आहे. It's not that Daniel came out of the lion's den but with one limb missing. No. असं नाहीये ना की दानियल सिंहाच्या गुहेतनं बाहेर आला पण बिचारा लंगडा होऊन आला कारण सिंहाने एक पाय खाल्ला ना. No. असं नाहीये. He came out whole. अगदी धडधाकट संपूर्ण आला. Lion could not take one bite. सिंह एक सुद्धा चावा नाही घेऊ शकला. No tasting. अजिबात नाही. त्याला चव सुद्धा दानियलच्या मांसाची घेता आली नाही. Not one scratch. एक कुठे खरचटणं नाही. Just
Picture it. म्हणजे चित्र रंगवाना. Hungry lions around Daniel, भुकेले सिंह दानियेलच्या अवतीभोवती आहेत ready to bite him. आणि तयार आहेत त्याच्यावर झडप घालून त्याला खायला. But an invisible hand keeps their mouth closed. पण एक अदृश्य हात येतो आणि सिंहांच्या तोंडांना बंद ठेवतो. I mean, these are not stories. This is not mythology. This is the truth. या दंतकथा नाहीयेत, या परीकथा पण नाहीयेत, हे सत्यवचन आहे. Amen. आमेन. Trouble may come, त्रास येतील, but it can't touch you without God saying yes. पण ते त्रास तुमच्यापर्यंत तोवर पोहोचणार नाही जोवर देवबाप होकार देत नाही. देव काही त्रासांना यायची परवानगी देतो. God decides what happens. देव ठरवतो काय होणार आहे. God decides the outcome. देव ठरवतो याचा परिणाम काय होणार आहे. God decides how far. निर्णय देवाचा आहे, सत्ता देवाची आहे. देवच ठरवतो कधी कुठवर मी याला त्रास होऊ देणार आहे. God decides who the person should be. आणि देव ठरवतो की तो माणूस कोण असणार आहे. Who it can be from our church this morning, I don't know. आज सकाळी आपल्या चर्च मधून तो माणूस कोण असणार आहे मला माहित नाही. आणि अशा वेळेला टेक मी लॉर्ड हिअर एम आय असं कोणी म्हणत पण नाही. And so it's better we please God all the time. म्हणून मी काय म्हणतो 24/7 देवाला प्रसन्न करायला शिका. नाहीतर असे अकस्मात हल्ला बोल होईल. Because sometimes we need God's favor and mercy. कारण कधी कधी आपल्याला देवाचा अनुग्रह आणि दया लागते बर का. Because कारण all allowing is from Him. सगळी परवानगी देवाकडनं येते. फक्त शनिवारच्या लोकांना शेवटी देव लागतोच असं नव्हे. बिलीवर लोकांना चर्चच्या मेंबर्स नाही शेवटी देव लागतोच. So sometimes we need to pray, Lord, lead us not into temptation, कधी कधी but आपण deliver us from all evil. कधी कधी आपण पण अशी प्रार्थना करायची की दे बाबा कुठल्या मोहात मला पडू देऊ नको, मला सगळ्या मोहातनं सुटका दे. Even if He allows it, आणि जरी देवाने परवानगी दिली, He has already planned to use it for your own good. तरी देवाने ठरवलंय तुझ्या चांगल्यासाठीच देव ते वापरणार. A little pain here, a little pain there. थोड्या वेदना इकडे, थोड्या वेदना तिकडे, ने A बहुत little तकलीफ trouble रहे. here, a little trouble there. थोड़ा इकडे त्रास, थोड़ा तिकडे त्रास, ऐसा हो रहा वैसा हो रहा, ये तकलीफ होने दे, होने दे. A little bit throwing in the pit, थोडस खड्ड्यात a फेकणं little bit in the jail. आणि थोडस एखाद दिवस जेल मधला मुक्काम. Amen. Amen. And through it all, त्या सगळ्यातनं our patience should not run out. आपला धीर संपता कामा नये. Hold on. तर धरून राहा. You're coming out of it with a greater कारण testimony, एक महान साक्ष घेऊन तुम्ही त्यातनं बाहेर पडणार with a आहात. greater power. एक महान सामर्थ्य घेऊन तुम्ही त्यातनं बाहेर पडणार आहात. Amen. आमेन. आता नसते उद्योग करून जेलमध्ये जायचा विचार करू नका. No pain, no storm. वेदना नाही तर वादळ नाही. No enemy can reach me unless God allows it. आणि एकही शत्रू जोर देव परवानगी देत नाही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. And even if He allows it, आणि जरी देवाने परवानगी दिली, there are many times when God Himself walked with us. तरी अनेक वेळा देव स्वतः आपल्या सोबत चालतो. Through it all, He walks with त्या us. सगळ्या देव आपल्या सोबत चालतो. When you walk through the waters, He will be with you. पाण्यातून आपण चालतो तर देव तुमच्या सोबत राहणार. When you walk through the fire, He shall be with you. आगीतून चालताना तो तुझ्या सोबत राहणार. When you stand in the furnace heated 7 times, He will stand with you. 7 पट जास्त पेटलेल्या आगीच्या भट्टीत तू असताना तो तुझ्या सोबत राहणार. When you stand in the lion's den, He will send His angels to shut the mouth of the सिंहाच्या lions. गुहेत तू असताना तो देवदूतांना सिंहांचं तोंड बंद करायला पाठवणार. When you stand before the Red Sea, तांबड्या समुद्रासमोर तू उभा राहिला. He will raise up a pillar of cloud and pillar of तो fire, अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ तुझ्यासाठी उभा करणार and He will open up the way for you. आणि तुझ्यासाठी मार्ग तयार करणार त्या समुद्रातून. Praise God. हे काय आहे म्हणजे आपला देव एवढा महान आहे. See, no trial enters without heaven's yes. एकही पारक कसोटी त्रास समस्या आपल्या जीवनात स्वर्गाकडनं हो आल्याशिवाय येत नाही. Sad thing, Satan needs permission. आणि दुःखाची बाब की सैतानाला देवाची अशी परवानगी घ्यावी लागते. And no other MLA will do, only God will do. आणि बाकी कुठलाही एमएलए करू शकत नाही, ते देव करत आहे. He cannot go to anybody. बाकी कुणाकडेच तो जाऊ नाही शकत. He cannot say, I will take permission from this fellow and that fellow. सैतानाला असं म्हणून चालणार नाही हे दापोडीतल्या इथल्या नगरपालिका किंवा नगरसेवकांच्या परवानग्या घेऊन यांच्यावर मी हल्ला No, करत no. नाही चालणार. Only one person, he has to go. एकाच व्यक्तीकडे त्याला जायला लागणार And आहे. that is Jesus. आणि ते म्हणजे येशू. आमेन. हालेलुया. What touches me is, मला स्पर्श कशातून होतो ठाऊक आहे. God already measured. देवाने ऑलरेडी माप केलंय, Say, मापलेलं आहे. He knows देवाला ठाऊक आहे how strong I am, how weak I am. मी किती बलवान आहे, मी किती कुठे कसा अशक्त आहे. ही नोज इट. He measures it correctly. आणि देव ते बरोबर मापतो. See, trouble may knock. आणि त्रास कदाचित आपल्यावर येणार. The devil can knock my door as much as he wants. आणि सैतानाला हवं तेवढं तो येऊन माझं दार वाजवेल. See, but the keys are in the hands of Jesus. पण चाव्या येशूच्या हातात आहेत ना. And sometimes कधी कधी we open the door, that's our mistake. आपण दार उघडतो ती आपली चूक. Amen. आपल्याला रावत नाही ना बऱ्याच वेळेला.
मेरे से नहीं हो रहा, फिर गिर. I walk through the fire, मी आगीतून चालतो, but only because God said I can. पण देव म्हणालाय मला जमणार आहे म्हणून चालतो. I walk on the waters मी पाण्यावर चालतो, because Jesus beckoned me to come. कारण येशूंनी मला हाक मारली आहे चाल पाण्यावर म्हणून चालतो. Amen. आमेन. And then while प्रयोग walking, करायला चालत नाही. if I drown, He will hold my आणि hand. चालताना बुडाला लागलो तर येशू माझा हात धरतील. Amen. बाकी प्रयोग वगैरे करायला या गोष्टी मी करत नाही. So God says this far, no तर further. देव म्हणतो इथपर्यंत, याच्या पलीकडे नाही. Say we are surrounded with so much evil. म्हणजे इतकं एवढी दुष्टाई आज आपल्या अवतीभोवती आहे If ना. you read the papers, if you see the news, जर तुम्ही वर्तमानपत्र वाचलं, तुम्ही बातम्या ऐकल्या, evil is stalking the town, सगळीकडे दुष्टाई, मारामारी, killing and murder and दंगल death काय, and- रायट्स काय, खून काय, I mean, it has increased 100-fold. 100 पटीनं आज या गोष्टी वाढल्यास. And yet- सगळे चिडलेले आहेत. Yet, तरी when it comes to God's children, देवाच्या मुलांचा प्रश्न आला God says, की देव म्हणतो riots this far only. इथपर्यंतच दंगल, This far only, no further. इथपर्यंतच, त्याच्या पलीकडे नाही. Every rioter that comes from the devil has to take permission to touch God's children. प्रत्येक दंगल करणाऱ्या माणसाला देवाकडनं परवानगी घ्यावी लागेल, देवाच्या मुलांना स्पर्श करायचा की नाही करायचा. If God has allowed it, then He has planned it. आणि देवाने जर परवानगी दिली असेल तर म्हणायचं देवाच्या योजनेत हे सगळं आहे म्हणून घडतंय. He is using it. आणि देव हे सगळं वापरतोय. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God knows His children. देव त्याच्या मुलांना ओळखतो. Amen. Amen. My storm came with a seal of permission. माझं वादळ देवाकडनं एक शिक्कामोर्तब घेऊन आलेलं आहे. It came with a seal of permission and a purpose. एक परवानगीचं शिक्कामोर्तब घेऊन आलेलं आहे ते वादळ माझ्या जीवनात. देवाने ती परवानगी दिलेली आहे. Even if pain touches me, आणि जरी त्या वेदना येऊन मला स्पर्श करतात, pain has to report to heaven and then touch me. तरी त्या वेदनेला With आधी pain. स्वर्गामध्ये रिपोर्टिंग करावं लागतं आणि मग त्या वेदना माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. I mean, that's how I believe. असा माझा विश्वास आहे की मला दुखण्या अगोदर त्या दुखण्याला पण देवाला विचारावं लागेल की जाऊन जयश्रीला दुखू का? हो म्हटला तर मग मला दुखतं. You don't know your inheritance in Christ Jesus. तुम्हा लोकांना ख्रिस्त येशूतला तुमचा वारसाच माहित नाही. You don't know with whom you are bound to for तुम्हाला life. माहितीच नाही आयुष्यभरासाठी तुमची गाठ कोणाशी बांधली. तुम्ही इथनं बाहेर आला तर You don't know who Jesus is. तुम्हाला अजून माहितीच नाहीये येशू कोण आहेत. Praise God. आमेन. He loves you so much. अरे येशूंचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. Amen. येशूंना तुम्ही फार हलक्यात घेताय. That's why I fear no attack. म्हणून मी कुठल्याही हल्ल्याला घाबरत नाही. Because माझ्याही कानावर येतं सगळं पण मी नाही घाबरत. कारण God will filter every strike. देव सगळं काही गाळून आपल्यापर्यंत पोहोचवेल. असं नाही काय. Every battle I face is pre-approved by God. ज्या प्रत्येक युद्धाला मी तोंड देतो Yes. अगोदर देवाकडनं मान्यता घेऊन आलेलं ते युद्ध आहे. Amen. असं काही नाहीये की देवाने मला असा उघडा करून ठेवलाय की या कुणी मला मारा आणि जा. इट्स नॉट गोइंग टू हॅपन लाईक दॅट. Unless of course I fall in the devil's hand. हा, मी जर सैतानाच्या Of my हातात own. स्वेच्छेनं पडलो तर मग गोष्टच वेगळी. Do I really believe God allowed the moment in my life? आणि माझा खरोखर विश्वास आहे का की देवाने तो क्षण माझ्या जीवनामध्ये याची परवानगी दिली. What hard thing am I facing that may have passed through God's hands? आणि ज्या काय अवघड प्रसंगांना मी तोंड देत आहे ते सगळं देवाच्या हातातनं जाऊन आलं असेल माझ्यापर्यंत. Am I looking at this problem as a punishment आणि या समस्येकडे मला झालेली शिक्षा म्हणून मी बघत आहे का? or as a preparation? की माझी एक पूर्वतयारी म्हणून मी बघत आहे की ही माझी पूर्वतयारी आहे. Have I forgotten that Satan must ask Jesus before he touches मी me? विसरलोय का की सैतानाला येशूची परवानगी घ्यावी लागेल मला स्पर्श करण्या अगोदर? Where do I need to trust that God set a boundary that the enemy cannot cross? आणि मी कुठे विश्वास ठेवला पाहिजे की देवाने एक सीमारेषा आखलेली आहे, त्याच्या पलीकडे तो सैतान माझ्यावरती हल्ला करू शकणार नाही. How does knowing God is in control change the way that I face my trials? आणि देवाच्या हातात माझ्या जीवनाचं नियंत्रण आहे. त्यामुळे मी माझ्या संकटांना आणि माझ्या कसोटीला ज्या पद्धतीनं तोंड देतो ते कसं बदलणार आहे? What pain in my past did God use to build something strong in me? भूतकाळातली माझी कुठली वेदना देवाने मला बळकट करायला वापरली आहे? Can I, like Job, in my suffering fall down and worship God? योबाप्रमाणे माझ्या त्रासांमध्ये उपडा पडून मी देवाची आराधना करू शकणार आहे का? Even when I don't know the test, आणि जेव्हा मला माझी कसोटी काय आहे, मला माझी पारख काय आहे हे माहिती नसतं तेव्हा am I running from the fire मी आगीपासून पळून जातोय का? or walking through it with God beside me? की देवाला माझ्या शेजारी घेऊन मी चालत आहे?
If God has allowed this fire, आणि देवाने जर ही आग लागू दिलेली आहे, what might He be trying to grow in me through it? तर काय माहिती, कदाचित देव माझ्यामध्ये त्याद्वारे वाढायचा प्रयत्न करत असेल. This is the question we need to ask. हे असले सगळे प्रश्न आपण विचारायचे. आपण कुठल्याही सिच्युएशन मधून जात असताना डोक्याला हात मारून, पॅनिक करून, गोंधळून, there is no use at all. How can I speak faith instead of fear? आणि भीतीच्या ऐवजी मी विश्वास कसा बोलायचा हेही बघा. Knowing that God Himself has given this permission. जाणून की देवाने स्वतःच परवानगी दिलेली आहे हे सगळं माझ्या आयुष्यात घडायची. What will change in my attitude? माझ्या वृत्तीत काय बदल होणार यामुळे? If I trusted God and that God is filtering every battle of mine, मी जर देवावर विश्वास ठेवत आहे आणि देव माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक युद्धाला जर गाळून फिल्टर करून माझ्यावर पाठवत आहे, every enemy that rises against us, प्रत्येक शत्रू जो आपल्या विरोधात उभा राहील, we need to know आपल्याला कळलं पाहिजे that God holds the line. की देवाच्या हातात नियंत्रण आहे. God holds the line. देवाच्या हातात ताबा आहे. लगाम देवाच्या हातात आहे. The fishing rod cannot catch a fish unless the fisherman allows it. आता फिशिंग रॉड तोपर्यंत माशाला धरू नाही शकत जोपर्यंत तो मासेमारी करणारा परवानगी देत नाही. Storm may hit, वादळ येईल, but God sets the boundary. पण देवाने सीमारेषा आखलेली आहे. त्याच्या Fire may पलीकडे burn, आग जळेल, but God says only this far. पण देव म्हणतो एवढीच, याच्या पलीकडे नाही. That means याचा अर्थ I'm not a victim of chance. मी योगायोगाला आहारी गेलेला माणूस नाही. We are not victim of chance. आपण योगायोगाला आहारी गेलेली माणसं नाहीये की आता काय करायचं, असं झालंच मग आता झालं. Whatever happens, happens for good. नाही, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना. No, I am chosen. नाही, देवानी मला I am निवडलं. covered by His blood. मी देवाच्या रक्ताखाली झाकलेला, I am protected. मी सुरक्षित आहे. Angel of death cannot come near me. मरणाचा दूत माझ्याजवळ येऊ नाही शकत. It passes तो by. माझ्या बाजूने निघून जाणार आहे. Praise God. माझ्या घराबाहेर, माझ्या जीवनाबाहेर, शरीराबाहेर येशूंचं रक्त आहे. Lions may stand next to me, but their mouths will be shut. सिंह माझ्या शेजारी उभे असतील पण त्यांचं तोंड बंद असेल. In the name of Jesus. येशूच्या नावात. आमेन. The devil asks, but my God answers. सैतान विचारतो, मागतो, पण माझा देव उत्तर देतो. Devil only can ask. सैतान फक्त विचारू शकतो. He cannot give the permission. सैतान परवानगी देऊ शकत नाही. परवानगी माझ्या देवाच्या हातात आहे. Pain may visit me, आणि वेदना मला भेटायला येतील, but it cannot stay without permission even for a minute. पण त्या वेदना माझ्या आयुष्यामध्ये एक मिनिट सुद्धा देवाच्या परवानगी शिवाय राहू शकणार नाहीत. If it had touched me, जर मला आज स्पर्श वेदनेनं केलाय, God had pre-planned it before. तर म्हणायचं देवाने पूर्व आयोजित केलेलं होतं हे सगळं. It means म्हणजे the devil came via God. सैतान देवा थ्रू आलाय. Devil did not come straight to me. सैतान सरळ माझ्याकडे आलेला नाही, तो देवा थ्रू आलाय. He had a word with God, देवाशी बोलून आलाय and God allowed. आणि देवाने परवानगी दिली आहे म्हणून झालेलं आहे. With that slip, He came to your house. त्या देवाच्या परवानगीनं तो तुझ्या घरात आलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why you should not be scared. म्हणून तुम्ही घाबरायचं नाही. जर देवाच्या परवानगीनं त्याने काय आणलंय तर म्हणायचं ब्रिंग इट ऑन, कम ऑन. Amen. Amen. God had already planned my victory. देवाने माझा विजय ऑलरेडी ठरवलेला आहे. Praise God. Amen. And so you need to shout, I will not तर fear. तुम्ही ओरडायचं, मी नाही घाबरत, Because I will not fail. कारण मी नाही अपयशी ठरणार. Because my God allowed this. माझ्या देवाने परवानगी दिलेली आहे ना. And so if He has started it, He will finish it. आणि त्याने सुरू केलं तर तो संपवणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And my fight has a purpose. आणि माझ्या युद्धामागे काहीतरी संकल्प आहे. The world's fight has no purpose. जगातल्या लोकांच्या युद्धात काही संकल्प नाही. I am covered by heaven's approval. मी स्वर्गाच्या मान्यतेत झाकलेला आहे. I am built for the storm. आणि मी वादळांसाठीच बनलोय. I am built for the lions. मी सिंहांसाठीच बनलोय. I am built for the furnace. मी त्या आगीच्या भट्टीसाठीच बनलोय. I am greater than all these things. मी या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा आहे. I can trample upon snakes and scorpions. सापांना विंचवांना तुडवायची ताकद माझ्यात आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Oh God, I don't know where our faith should reach देव now. बाप्पा, मला माहित नाही आपला विश्वास कुठपर्यंत बाय नाव पोचायला हवाय. ऍक्च्युअली. Amen. Amen. Second point. 2. You are not a victim of chance. तुम्ही योगायोगांना आहारी गेलेली माणसं नाही. You are not a victim of chance. योगायोग ज्याला मराठीत म्हणतात ना, त्या योगायोगाला तुम्ही आहारी गेलेली माणसं नाही. No bad luck. बॅड लक वगैरे आपलं काही नाही बरं. No random evil. म्हणजे माझं नशीबच चांगलं नाही आणि म्हणून हे असं सगळं होतं असं नसतं. God is in control. देवाचं नियंत्रण आहे आपल्या जीवनावर. If it had happened, God allowed it. आपल्या जीवनात जर काही झालंय तर देवाने परवानगी दिली आहे म्हणून झालंय. And it's still working. आणि अजूनही देव आपल्यात कार्य करत आहे. इट इज सो सिम्पल. If the lion is still next to you, God is still working. सिंह अजूनही तुझ्या शेजारी असेल तर म्हणायचं देव अजूनही कार्य करत आहे. Because by morning the king will ask you to give your testimony. कारण सकाळपर्यंत राजा तुला सांगणार आहे की तुझी साक्ष सांग.
The king will not ask you in the night. आणि तो राजा रात्री तुला विचारणार नाही, He will ask you in the morning. तो सकाळी तुला विचारणार आहे. So till then, hold on with patience. तो तोपर्यंत धीराने धरून राहा. Don't hold on the mouth of the lion. त्या सिंहाच्या तोंडांना धरून राहू नको. Hold your mouth which is speaking doubt. तुझं जे तोंड शंका बोलतंय ना, त्या तोंडाला धर आणि विश्वास बोल. Speak faith. विश्वास बोल. Because if you don't continue, कारण तू जर असा पुढे नाही गेला then the lion can open its तर mouth. मग सिंह त्याचं तोंड उघडेल. Praise God. सिंहांची तोंड बंद ठेवायला तुला विश्वासाच्या बोलाने आपलं तोंड उघडावं लागेल. So God is still working. देव अजूनही कार्य करतोय. God is still working. देव अजूनही कार्य करतोय. If you are in the furnace, God is still with you. तुझा आगीच्या भट्टीत आहेस तर देव अजूनही तुझ्या सोबत आहे. You will come out. त्यातनं तू बाहेर येणार. Shadrach, Meshach, Abednego did not remain in the furnace all their life. शद्रक मेशक अबेदnego कुठं आयुष्यभर त्या आगीच्या भट्टीत राहिले का? Daniel did not remain in the lion's den all his life. दानिएल कुठे त्या सिंहाच्या गुहेत आयुष्यभर राहिला का? But there is a timing of God. देवाची एक वेळ असते बेटा, तेवढ्या वेळेपुरतच आहे, त्याच्या पलीकडे नाही होऊ देणार देव. The moment Joseph was thrown in the pit, ज्या क्षणाला योसेफाला त्यांनी खड्ड्यात टाकलं, after a few hours he was removed. काही तासांनंतर तो बाहेर आला. When you are thrown in the jail, तुम्हाला जेलमध्ये टाकलं, after some time he was brought out. जेलमध्ये त्याला टाकलं, काही वेळाने त्याला बाहेर So आणलं. this is the process you are going म्हणजे through. ही प्रक्रिया असते. टाकलेलं आहे तर बाहेर पण येणार आहे. But it will not be the same moment. पण क्षण तोच नसणार आहे आणि ती प्रक्रियेमध्ये सगळं सारखंच नसणार आहे. It may be 1 day, 10 days, 1 month, 2 months, 6 months, एक 6 दिवस, years. 2 दिवस, 10 दिवस, 2 महिने, 6 महिने, But you will not collapse. Don't worry. पण तुम्ही ढासळणार नाही त्या सगळ्यामध्ये. Amen. मागे बघून तुम्ही म्हणाल, बापरे मी एवढ्या सगळ्यातनं गेले, आजवर मेले कशी नाही. So when अशी कशी मरायची? when you are in the fire, जेव्हा तुम्ही आगीत असता open your Bibles to Romans 8:28. तेव्हा रोमकरा 6:28 कडे आपलं वचन उघडा. काय लिहिलंय? When you are in the lion's den, open Romans 8:28. रोमकरा 6वा अध्याय 28वे वचन उघडायचं जेव्हा तुम्ही सिंहाच्या गुहेत असता, आगीच्या भट्टीत असता. Paul is saying, we know. पॉल म्हणतो आम्हाला ठाऊक आहे. Now he and his people knew. I don't know about Vineyard Workers Church. पॉल आणि पॉलच्या लोकांना माहित होतं. आम्हाला आता विन्याडला माहित आहे का माहित नाही. पॉल म्हणाला Yes. आपल्याला तर ठाऊक आहे. Paul says, पॉल म्हणाला we know. आम्हाला ठाऊक आहे. That is myself, Luke, Silas, याचा and अर्थ Titus, मी आणि माझी टीम, and माझ्या Aquila and Priscilla. माझ्या टीम मधले लोक, तीत म्हणा, तिमोथी म्हणा, प्रिस्किला, अक्विला म्हणा, माझ्या टीमला सगळ्यांना माहित आहे. And he said, I don't know about Vineyard Workers Church. म्हणला विन्याडच्या टीमचं मला माहित नाही. So he said, म्हणाला we know that God causes everything to work together for good for those who love him. आम्हाला तर ठाऊक आहे देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत, सर्व काही शेवटी त्यांच्या हितासाठी ते कार्य करतं. So when you are in the jail, remember Romans तर 8:28. तुम्ही कधी तुरुंगात गेला तर तिथे रोमकरास 8:28 आठवणीत ठेवा. I'm not talking about physical jail, any हा, jail, कुठलाही तुरुंग म्हणजे any prison, any cage. कुठल्याही बंधनात जर पडलेले असाल ना तर तुम्ही हे रोमकरास 8:28 स्मरणात ठेवा. Amen. आमेन. That means म्हणजे nothing in your life is random. तुझ्या जीवनात रँडमली काही होत नसतं. That means nothing is bad luck for you. याचा अर्थ तुझ्यासाठी कुठलीही गोष्ट बॅड लक नाहीये. There are no accidents in your life. तुझ्या जीवनात असे अपघात होत नसतात. No evil without reason. तुझ्या जीवनामध्ये कारणाशिवाय अरिष्ट येणार नाही. God takes everything, even the hard stuffs that you face. आणि देवा तुझ्या आयुष्यात ज्या कुठल्या अवघड प्रसंगांना तू तोंड देत आहेस त्यालाही घेतो He uses it for your good. आणि तुझ्या चांगल्यासाठी ते वापरतो. Just imagine in your own life. कल्पना करा तुमच्या स्वतःच्या जीवनात Hardest stuff you face, yet you are seen in church. अगदी अवघड अशा प्रसंगांना तुम्ही तोंड देताय तरी दर रविवारी चर्च मध्ये येताय. How many will agree with me? किती लोकांचं सहमत आहे You are going through the hardest stuff, की अगदी अवघड अशा परिस्थितीला तोंड देताय and God allowed it, आणि देव परवानगी पण देतोय and you are still in the church. तरी रविवारी येऊन चर्च मध्ये बसताय. See, if God had permitted and given the permission slip to the devil to attack you, and you are staying at home, that means God failed somewhere. बघा देवाने जर सैतानाला परवानगी दिलेली आहे की तो येऊन तुमच्यावर हल्ला करू शकतोय आणि मग त्याला तुम्ही जर घरीच बसून राहिलाय तर मग देव कुठेतरी अपयशी ठरला म्हणावा लागेल. But God has not failed. पण देव अपयशी नाहीये. You are going through hard stuff, you are in the church. तुम्ही अवघड प्रसंगातनं जाताय तरी दर रविवारी चर्चला येताय. You are in the hard stuff, but still you are reading the Bible. असल्या काही प्रसंगातनं जाताय की आयुष्यात पहिलं आधी काही घडलं नव्हतं असं तरी बायबल वाचताय. That hard stuff is not taking you away from God. आणि ते सगळे अवघड प्रसंग आणि जाम परिस्थिती तुला देवापासून लांब नेत नाहीये. Instead,
It is taking you far away from the devil and closer to God. उलट पक्षी सैतानापासून तू लांब होत चाललाय आणि देवाच्या जवळ येत चाललाय त्या अवघड प्रसंगांमध्ये. You are becoming more humble, तुम्ही अजून नम्र होत more चाललाय, loving, तू अजून प्रेमळ more होत चाललाय, careful, तू अजून काळजी, more merciful, तू अजून दयाळू, more प्रेमळ, prayerful. तू अजून प्रार्थनाशील होत चालला, काळजी घेत चालला, नम्र होत चालला, दयाळू होत चालला, चांगला होत चाललाय. What is this happening? हे काय आहे? The devil is saying, what is this happening to मग the people? सैतानाला ताप होतो डोक्याचा की या लोकांचे हे काय चाललंय. I am preparing the furnace मी तर आगीची भट्टी त्यांच्यासाठी तयार करतो, and they are still going to church. तरी सुद्धा ते चर्चला जातात. I am placing lions around them. मी सिंह त्यांच्या समोर आणून ठेवलेत, They are still going to church. तरी चर्चला They are जातात, still praying. तरी प्रार्थना Still reading the करतात, word. तरी बायबल वाचतात. What is happening? काय झालंय या लोकांना? God says, देव म्हणतो, I am clever than you. अरे तुझ्यापेक्षा मी शहाणा आहे. I know my children better than you. मी माझ्या मुलांना तुझ्याहून चांगलं ओळखतो. I created them. I recreated मी them. त्यांना निर्माण केलंय, मी त्यांना पुन्हा निर्माण केलंय, मी त्यांना जन्म दिलाय, मी त्यांना नवीन जन्म बनवलाय. Praise God. Amen. आमेन. See the life of Joseph. योसेफाचं जीवन बघा. He was sold as a slave, योसेफाला गुलाम म्हणून विकला, but sent by God. पण देवानेच पाठवलेलं होतं. I mean, that is the revelation Joseph got. हे प्रगटीकरण योसेफाला प्राप्त झालं, डोक्यात प्रकाश पडला की हे सगळं देवानेच घडायची परवानगी दिली. He said, my brother sold me as a slave, योसेफ म्हणतो माझ्या सख्या भावांनी मला गुलाम म्हणून विकलाय, but God sent me. पण देवाने मला पाठवलं. Genesis 50 verse 20. उत्पत्ती 50 त्यातलं 20 वचन योसेफ स्वतः बोललाय He wanted to hurt me, की तुम्हा लोकांना मला इजा करायची होती, but God turned it into something good. पण एनिवे देवानं त्यातनं माझं चांगलंच केलं And God sent me here. आणि देवाने मला इथे पाठवलं. Praise God. देवाला धन्यवाद. Joseph's brothers were very jealous of him. कारण योसेफाच्या भावंडांना ना योसेफाची ईर्ष्या व्हायला लागली, हेवा व्हायला लागला, ते जळायला लागले They sold him. आणि म्हणून त्यांनी काय केलं, योसेफाला विकलं. He went to prison, मग तो गेला तुरुंगात, far away from home. घरापासून अगदी लांब. But later, नंतर God made him the ruler in Egypt. देवाने त्याला मिस्र देशात अधिकारी केलं And through him saved many lives. आणि त्याच्याद्वारे अनेक लोकांचं जीवन देवाने वाचवलं. Say, God has a plan and purpose. देवाची योजना असते बेटा, देवाचे काहीतरी संकल्प असतात. Like you know the puzzle pieces. जसं तुम्हाला माहितीये ना, पझल असतं ना, पझल. It may look all broken, पझलचे सगळे पीस तुम्हाला असे वाटतील की हे सगळं तुटलेलं आहे. but God sees the whole picture and He made the puzzles and made it bits. पण देवाने ते संपूर्ण चित्र पाहिलेलं आहे आणि ते चित्र बघूनच देवाने ते पझल करून त्याचे वेगवेगळे तुकडे तयार केले. See, the creator of the puzzle, he had already an image in his mind, and then he had created it and then cut it. त्या पझलच्या निर्माणकर्ताच्या डोक्यामध्ये ते चित्र ऑलरेडी होतं, ते बघूनच त्याने पझलचे तुकडे निर्माण केले की दिस पीस विल फिट हियर, देन हियर, देन हियर, देन हियर, देन होल पिक्चर. But he will not write it down 1 2 3 4. He will just shake it up and place it before. पण लिहून नाही देणार तो आपल्याला की 1 2 3 4 5 6 असं नंबरवारी तुम्ही हे मांडा, नाही. तो आपल्याला ते तुकडे तसेच सगळे टाकून देईल. You have to just put it in the right place. तू आता ते सगळे योग्य जागी लाव. And then you say, oh, it was a cat. I didn't know these pieces were forming into a cat. आणि मग तू म्हणतो अच्छा हे मांजर होतं का, पझल पूर्ण झाल्यावर कळलं मला. God said, I had a cat in my mind before I made it into मग pieces. देव म्हणतो की माझ्या डोक्यात मांजर होतच, ते सगळे तुकडे पझलचे निर्माण करण्या अगोदरपासून चित्र माझ्या डोक्यात होतं. Praise God. देवाला धन्यवाद. All your broken pieces, God knows. तुमचे सगळे तुटलेले तुकडे देवाला माहितीये. He knows you as a whole. देवाला माहितीये तुला भोग पडलाय. Amen. As a whole, as a whole. आणि एक संपूर्ण माणूस म्हणून सुद्धा देव तुला जाणतो. What about Ruth? रूथचं काय? Her case wasn't a bad luck case. आणि रूथचं जीवन म्हणजे काहीतरी बॅड लक वगैरे नाही. Her loss was not a bad luck. रूथला जे काही नुकसान झालं ते सुद्धा बॅड लक नाही. It would have turned out into bad luck if she had not followed God. ती देवामागे चालली नसती तर ते बॅड लक झालं असतं. Are you getting me? कळतंय का? It will turn out into bad luck if you don't follow God. तुम्ही देवामागे जर चालला नाही तर मग ते सगळं बॅड लक मध्ये जाईल बरं का. But her loss was leading her to God. पण तिचं नुकसान तिला देवाकडे नेत होतं. And Bible tells us बायबल सांगतं in आपल्याला Ruth 2 verse 3. रूथचा 2रा अध्याय त्यातलं 3रं वचन. She happened to come to the field of Boaz. ती बोआजाच्या शेतात आली. You know, Ruth had lost her husband रूथचा नवरा वारला, and she had nothing. तिच्याकडे काही नव्हतं. And Bible says she happened to be in Boaz's field. आणि मग बायबल म्हणतं असं झालं की ती बोआजाच्या शेतात
आली. This happening is not chance. आणि हे जे घडणं आहे ते असंच घडत नसतं. God was guiding her steps into blessings. देव तिच्या पावलांना मार्गदर्शन करत होता की आशीर्वादांकडे ही पावलं जावीत. God was guiding her steps into marriage and legacy. देव तिच्या पावलांना मार्गदर्शन करत होता की होता होता विवाह आणि त्यातनं मग एक वतन. Just picture this. तुम्ही चित्र रंगवा Like walking through the forest. की जंगलात चालताय And God marks the path before you even see it. आणि देवाने तो मार्ग तयार केलाय तुम्ही पाहणे अगोदर. Say, He has marked it up. देवाने तो मार्ग तयार केलेला आहे. And you have to just walk that path. तुम्हाला त्या मार्गात चालायचंय. What about Moses? मोशे A baby with a big future. असं बाळ ज्या बाळाचं भविष्य मोठं आहे. It was not bad luck. ते बॅड लक नव्हतं. The baby just floated. ते बाळ तरंगत होतं पाण्यावर. Amen. आमेन. And floated where? To Pharaoh's daughter. आणि तरंगत गेलो कुठे? फारोच्या मुलीकडे. And she raised him as her own. आणि तिने त्याला मोठं केलं स्वतःचं मानून. Every floating, जे काही तरंगणं होतं, which may seem to go to the enemy's camp, जे असं वाटतं की आता हे सगळं शत्रूच्या छावणीत जाणार आहे, even there God has a plan. तिथेही देवाची योजना असते. Even there God has a plan. तिथेही देवाची योजना काहीतरी असते. Say, don't run away from there because God has a plan. तिथून पळून जाऊ नका कारण देवाची योजना आहेच. And baby Moses was placed in a basket to save his life. आणि बाळ येशूला त्या लवाळ्याच्या पेटीत ठेवलं त्याचा जीव वाचवायला. See, he could have been drowned तो बुडू शकला असता or been found by anyone. किंवा कोणीही त्याला शोधू शकलं असतं. But God made sure किंवा कोणालाही तो सापडला असता, पण देवाने ही खात्री केली that Pharaoh's daughter saw him. की फारोच्या मुलीनंच त्याला He बघावं. even guides the people's eyes. आणि म्हणजे लोकांचे डोळे पण तो बंद करून Who टाकतो has to see, who has not to see. की कोणी तुला पाहायला हवंय, कोणी Amazing. तुला पाहायला नकोय. तो कंट्रोल पण देवाच्या हातात आहे. तुम लोग क्या बात कर रहे हो? Praise God. He made her eyes also to turn on the basket. म्हणजे त्या फारोच्या मुलीचे डोळे देवाने त्या पेटीकडे लावले. See? So that baby who floated in a river मग ते बाळ जे नदीवर तरंगत आलं, became the man who led Israel out of तो slavery. असा माणूस आला की ज्याने इस्रायलला गुलामगिरीतनं बाहेर काढलं. I mean, he was not lost. तो काय हरवला नाही. Even in the enemy's palace, he was not lost. शत्रूच्या महालात पण ते बाळ हरवलं नाही. Even in the enemy's palace, God's plan cannot be thwarted. शत्रूच्या महालात सुद्धा देवाची योजना धुळीत नाही मिळणार. देवाने मोशेला शत्रूच्या महालात वाढवला. Amen. आमेन. Like a leaf on a river, जसे एखादं पान नदीवर, it may float and float, ते तरंगेल. but God will guide the current also. पण देव त्या नदीच्या प्रवाहाला पण मार्गदर्शन करतो की आज असं व्हायचं, Amen. इथून व्हायचं. So you are not unlucky. तर तू अनलकी नाही, तुझं नशीब चांगलं नाही असं काही नाहीये. You are not forgotten. क्या तुला सगळे विसरले, क्या करेंगे अभी सभी मेरे को भूल गए, कौन बोला? No, you are not just going through the stuff on your own. असं काही नाहीये की या सगळ्यातनं तू आपला एकटाच चाललाय. You are a part of a bigger plan of God. देवाच्या मोठ्या योजनेतला तू एक भाग आहे बेटा. God is writing your story. देव तुझी कथा लिहितोय. While God was writing the story of Israel, He was also writing an individual story for Moses. इस्रायलची कथा लिहित असताना देवा मोशेची कथा पण लिहित होता ना. If God is writing the story of the kingdom of God, आणि देव जर देवाच्या राज्याची कथा लिहितोय, He is also writing your own story to be fit in that kingdom of तुझी God. स्वतःची कथा पण देव लिहितोय ना की त्या देवाच्या राज्यात तू तिथे फिट बसायचंय. Amen. देवाच्या योजनेत What is the use of the kingdom of God without His people being in the kingdom? काय फायदा देवाच्या राज्याचा जर देवाचे लोकच देवाच्या राज्यात नसतील तर? Say, I'm not a victim of chance. म्हणा मी योगायोगांना आहारी गेलेला नाहीये. God is working in my life. देव माझ्या जीवनात कार्य करत आहे. Every moment is precious in the eyes of God. प्रत्येक क्षण देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहे. Every calamity that I am facing now, ज्या कुठल्या संकटाला मी आता तोंड देत आहे, it has been pre-planned by God. ते सगळं देवाने पूर्वनियोजित केलेलं आहे. The devil has to take permission. सैतानाला परवानगी घ्यावी लागेल. Even if he has to go past my house. सैतानाला माझ्या घराजवळून जायचं असेल तरी पण परवानगी घ्यावी लागेल. Amen. देवाची. God is working in every moment. देव प्रत्येक क्षणात कार्य करत आहे. Even the ones I don't understand. आणि जे क्षण मला कळत नाही त्या क्षणातही देवाचं कार्य सुरू आहे. God plans every step of mine. देवाची योजना आहे. माझ्या प्रत्येक पावलाला त्याची योजना आहे. Even the ones I don't understand. ज्या योजना मला कळत नाही त्यातही मला माहिती आहे देवाची योजना आहे. What looks like a
chance for me मला जे योगायोग वाटतं is really God's choice. ते योगायोग नाही, ते देवाची निवड आहे. My pain also has a purpose. माझ्या वेदनांमागे सुद्धा संकल्प आहे. My dungeon also has a purpose. माझ्या दलदली मागे पण संकल्प आहे. My den also has a purpose. मखराबा सिकाराबा सकाराबा शगाराबा सुंदरो करो. It's not an accident. हा अपघात नाहीये. God turns the worst into something wonderful for me. देव काहीतरी वाईटातलं वाईट सुद्धा माझ्यासाठी चांगल्यात बदलत I आहे. don't live by luck. मी लकवर जगत नाही, I live by the Lord. मी प्रभूवर जगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन, आमेन. Ruth did not stumble into Boaz's field. रूथ अशी अडखळत पडली नाही की बोआजाच्या शेतात. It so happened that she came there. God led her there. देवाने तिथे तिला आणलं. Joseph wasn't just sold, योसेफाला असंच विकलेलं नाही he काही, was sent. त्याला पाठवलं होतं. म्हणून पहिलं भावांनी त्याला विकणं त्यात गरजेचं होतं. See? So my story is not random story. माझी कथा अशी रॅन्डम नाहीये की मी जन्माला आलो, त्याने मला बोलवलं, मग उभा राहिलो. My story cannot be created by the devil. माझी कथा सैतान नाही निर्माण करू शकत. Not one page he can write of my एक story. पान माझ्या कथेचं सैतान लिहू नाही शकत. Not one word he can write of my एक शब्द story. माझ्या कथेचा सैतान लिहू नाही शकत. My God writes my story माझा देव लिहितो माझी कथा. from start to finish. अगदी सुरुवातीपासून अखेरीपर्यंत माझा देव लिहितो माझी कथा. Praise God. देवाला धन्यवाद. That basket of Moses didn't float by accident. मोशेची ती पेटी लवायाची अपघातानं आली नाही काही राजकन्येकडे. Moses' mother must have put it on the river, मोशेच्या आईनं ती नदीवर सोडली, but पण God was guiding it. देव त्याला मार्गदर्शन करत होता. Amen. इसको बराबर फारो के बेटी के हाथ में छोड़ो. Every closed door, आणि प्रत्येक बंद झालेलं दार, every delay प्रत्येक उशीर is part of God's design. देवाच्या रचनेतला एक भाग आहे. If it has happened, जर ते घडलंय, it's because God is doing something with it. देव काहीतरी करतोय म्हणून घडतंय. God's hand is on the wheel. देवाचा हात आहे त्या चाकावर. Amen. देवाचा हात आहे. We are not living and running by chance. आपण योगायोगाने जगत आणि धावत नाहीये. No detour is नाही, wasted on my life. आणि माझ्या आयुष्यामध्ये कुठलाही डिटोर वाया जाणार नाहीये. God is still leading me there. काहीतरी काम तिथे चालू आहे. देव अजूनही मला मार्गदर्शन करत आहे. God led Israel through the wilderness. देवाने इस्रायलला रानातून सुद्धा मार्गदर्शन केलं ना. It was not Moses who decided. मोशेने ठरवलं नव्हतं काही, It was God. देवाने ठरवलं. And even in the desert, God has a plan. आणि त्या रानात सुद्धा देवाची योजना असते. Even today, God leads. आजही देव मार्गदर्शन करतो बर का. Sometimes He may lead on the right path. कधी कधी देव तुम्हाला योग्य मार्गावर चालवेल, Sometimes He will lead through the crooked path. आणि कधी कधी देव तुम्हाला वाकड्या रस्त्यावरनं सुद्धा नाही. But since God sees the whole picture, पण देव संपूर्ण चित्र पाहत असल्यामुळे we will reach our destination. आपण आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचणार आहे. I just have to trust Him, मला फक्त देवावर विश्वास ठेवायला लागेल. because कारण in the whole plan of God, देवाच्या संपूर्ण योजनेत I am a small piece of that jigsaw. मी त्या संपूर्ण जिक्सॉचा एक छोटासा तुकडा आहे. And God is fitting me in the right आणि देव places. मला त्या योग्य जागी ठेवतोय. Amen. आमेन. So do I believe in God that He is in control of my life? तर पहिली गोष्ट, देवावर तुझा विश्वास आहे का की देवाचा लगाम आहे, देवाचं नियंत्रण आहे माझ्या That जीवनात, He is in control of every part of my life? की माझ्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर देवाचा ताबा आहे. When something has happened in my life, समजा काहीतरी माझ्या जीवनात झालंय, something hard, काहीतरी अवघडच झालंय, do I say, मी असं म्हणतो का why me always? मीच का, नेहमी मीच का, Or what is God working through this? किंवा देव काय ह्याच्यातनं करत आहे? Say, मी तर देवाला म्हणते, वाय नॉट मी लॉर्ड, टेक मी. can I see how God has used my past मी बघू pain शकतो for a का? bigger purpose? भूतकाळ देवाने माझ्या वेदना कशा वापरल्या आहेत? Go to the past and see. जरा भूतकाळ जा तुझ्या आणि बघ What random moment in my life might have been God's perfect timing? काय असे क्षण रॅन्डमली आले तुझ्या जीवनात भूतकाळात, जे देवाकडनं आलेली ऍक्च्युअली परिपूर्ण वेळ असेल. Do I trust that even in the detours of my life, God is in control? आणि माझा विश्वास आहे का, देवाने जरी मला वेगळ्या रस्त्याने तात्पुरतं नेलं असेल तरी देवाचं नियंत्रण आहे माझ्यावर. It's a part of God's direction. देवाच्या मार्गदर्शनाचाच तो एक भाग आहे. Have I mistakenly delayed or by my own mistake I have taken that route? माझ्या स्वतःच्या चुकीमुळे माझा रस्ता चुकलाय का? See? माझ्या स्वतःच्या चुकीमुळे माझा रस्ता चुकलाय का? And even in that, त्यात सुद्धा God can bring you back. जर समजा तुझ्या लक्षात आलं की माझी चूक म्हणून हा रस्ता चुकला, त्यातही देव तुला परत आणू शकतो. If we just come back to God. आपण देवाकडे परत आलो तर ऍक्च्युअली इट्स व्हेरी सिम्पल अँड स्ट्रेट. गोंधळ आपण करतो. Like Ruth. रूथ
I'm ready and willing to step out in faith, रूथ प्रमाणे विश्वासानं मी बाहेर जायला तयार आहे. म्हणा तर खरं, not knowing what's next for me, न कळत की पुढे माझ्यासाठी देवाने काय ठेवलंय, but पण with this assurance या खात्रीनं मी बाहेर पडत आहे that your God shall be my God, की तुझाच देव माझा देव your असणार people आहे. shall be my तुझे people. लोक माझे लोक असणार आहेत. Let God know what is your heart. देवाला कळू दे ना तुझ्या हृदयात काय आहे. कुणासमोर नाही तर देवासमोर तरी बोल ना. Say it to God. देवाला तरी सांग की, Say it to your people. लोकांना सांग तुझ्या, Your people shall be my people. सांग त्यांना तुझेच लोक माझे लोक होतील. Your God shall be my God. तुझाच देव माझा देव होईल. Vineyard Workers Church shall be my family. विनयार्ड वर्कर्स चर्च माझा परिवार होईल. अरे कभी तो बोल के दिखाओ ना. They are my family. तो माझा परिवार आहे. Where they die, I will die. जिथे ते मरतील तिथं मी मरेन. Where they will be buried, I will be buried. जिथे त्यांना पुरतील तिथं मी पुरला Say जाईन. it. बोला ना. God will hear. देव ऐकेल. देव ऐकेल. Praise God. देवाला धन्यवाद. Like Joseph. योसेफ, Can I forgive what others meant for harm? योसेफासारखं दिलदारपणे मला क्षमा करता येणार आहे का? घरच्यांनी बाहेरच्यांनी माझ्या विरुद्ध जे काही केलं त्यावर Knowing दिलदार. that God meant it for good. हे सगळं जाणून की देवाने हातून माझं चांगलंच केलेलं आहे. हे इतना बडा दिल कर सकता है माफ? Am I talking about only luck and chance? मी फक्त लक आणि योगायोगच बोलतो का? Or do I say, Lord, lead me because I am walking in का faith? म्हणतो बाप्पा मला चालव, मी विश्वासात चालत आहे? What would change my attitude? कशातून माझी वृत्ती बदलणार आहे? If I truly believe जर माझा खरोखर विश्वास that असेल God is in control, की देवाचं नियंत्रण आहे, then God will take control. तर देव नियंत्रण घेईल. Because God never wastes a moment of your life. कारण देव तुझ्या आयुष्याचा एकही क्षण वाया घालवत नाही. Even the hard times is not a wasted time. अवघड प्रसंग सुद्धा वाया गेलेली वेळ नसते बेटा. There is प्रभू a शिकायला change आहे. happening. काहीतरी बदल येतोय. There is a blessing being released. एक आशीर्वाद मोकळा होतोय. Amen. आमेन. Where is my life today? आज माझं जीवन कुठे आहे? Do I need to stop मी कुठे थांबायला हवंय का? and say आणि म्हणायला हवंय का that this is not coincidence, की हा योगायोग नाहीये? but this is God's guidance? हे सगळं देवाने केलेलं मार्गदर्शन आहे. This is God leading me. हे सगळं प्रभू मला चालवतोय. What small step can I take today to trust God's bigger picture? काय लहान पाऊल आज मला उचलता येईल देवाच्या मोठ्या चित्रात फिट बसायला? You are not a victim, तुम्ही काय आहारी गेलेली माणसं नाही. victim of chance. योगायोगाला आहारी Victim of थोडी the गेलाय. devil. सैतानाला आहारी गेलेली नाही. Some people say, I am a victim of the devil. I काही लोक cannot help. म्हणतात मी सैतानाच्या आहारी गेलो, काय करायचं ना? Your life is not a victim of the devil. तुझं जीवन सैतानाच्या आहारी जाण्यासारखं नाहीच आहे. It may seem so, ते असं वाटेल तुला, but the devil has a permission letter पण सैतानाला सुद्धा परवानगीचं पत्र देवाकडनं आणायला लागतं. and it has an expiry date. आणि त्याच्यावर एक्सपायरी डेट आहे. ते काय कायमचं नाही काही. Everything is ruled by the hand of God. सगळ्यावरती देवाचं नियंत्रण आणि सत्ता आहे ऍक्च्युली. And so shout out loud now like thunder. अगदी गर्जनेसारखा आता ओरडा. Say, म्हणा I am chosen, मला देवाने निवडलंय. not of chance. योगायोगानं नाही. I am not here by accident. मी योगायोगानं अपघाताने इथे आलेलो नाही. I was placed here by purpose. इथे आणून मला देवाने बसवलंय. I do not walk blind. काहीतरी संकल्पाने मी अंधायासारखा चालत नाहीये. I walk led by God. देवाद्वारे मी मार्गदर्शित चालत आहे. Every step that I take, जे प्रत्येक पाऊल मी घेतोय heaven has already planned for me. स्वर्गाने माझ्यासाठी ते ऑलरेडी आयोजित केलंय. My life is not luck. माझं जीवन लक नाही. It's a design by God. माझं जीवन देवाने केलेली रचना The आहे. world may call it random, आणि जग त्याला रॅन्डम म्हणेल, but I call it मी divine. त्याला दैवी म्हणतो. What others see as a mistake, बाकीची लोक ज्याला चूक म्हणतात, my God sees as a next move. माझा देव त्याला पुढचं पाऊल म्हणतो. I will not fear the unknown मी नाही जे अनोळखी आहे त्याला घाबरणार, because my path is marked by the Most High God. कारण माझ्या मार्गाला परमोच्च देवाने मार्गदर्शन केलंय. Even in losses, नुकसानात सुद्धा, even in delays, उशीर झाला तरी सुद्धा, even in my silence, माझ्या शांततेत सुद्धा my God is working. माझा देव कार्य करत आहे. Praise God. आमेन. Amen. आमेन. ये हमारा डेली लाइफ है. Praise God. ये हमारा डेली लाइफ है बेटा. Nobody binds the devil as I bind. मी जसं सैतानाला बांधतो ना तसं कोणी नाही बांधत. You dare not come near my house. Third point. तिसरा मुद्दा, God filters every battle you face. प्रत्येक युद्ध ज्याला तू तोंड देतो सैतान त्याला फिल्टर करून आणतो, गाळून आणेल. Like a gatekeeper, जसं एखादा गेटकीपर असतो, राखणदार असतो. God lets in only what will shape us and not destroy us. एखादा द्वारपाळ जसा असतो ना तसं देव जे काही आपल्या आयुष्याला आकार देणार आहे तेच आत जायची परवानगी देतो, बाकीचं Amen. नाही. बाकी बाहेर. Rest of the demons, he says, stay out. बाकीच्या भूतांना देव म्हणतो बाहेर. Amen. Amen.
The enemy can try it, but only by permission. शत्रू प्रयत्न करू शकतो पण त्याची परवानगी घेऊन. Paul says in 1 Corinthians 10:13, 1 करीन 10:13 मध्ये पॉल म्हणाला, God is faithful, he will not let you be tried more than you can take. 1 करीन 10वा अध्याय आणि त्यातल्या 13व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या अचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही, पण देव विश्वासू आहे, तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. See, that means God doesn't allow a fight bigger than you can win. याचा अर्थ देवबाप अशा युद्धाची परवानगीच देणार नाहीये की जे तुम्हाला जिंकता येणार नाही. That too ते सुद्धा with his help. देवाच्या मदतीनंच आपण जिंकणार आहे. Amen. आमेन. Only challenges फक्त आव्हानं that build you up जी तुम्हाला बांधतात will pass through his gate. ती त्याच्या द्वारातनं पास होतील, Yes. आत येतील. आमेन आमेन. I believe in it, Jesus. Look at David. दावीद बघा, David said to Goliath, दावीद गोलातला म्हणाला, you come with the sword, तू तलवार घेऊन आला, but I come in the name of the Lord. मी देवाचं नाव घेऊन आलो रे. तू क्या लेके आया और मैं क्या लेके आया. Sometimes कधी कधी you don't need to interfere with some Goliaths. काही गोलाशी तुम्ही जाऊन झगडा करायची गरज नाही. See? But some Goliaths you have to face, though they don't come against you. आणि काही गोलायत मात्र तुम्हाला फेस करावे लागतील जरी ते तुमच्या विरुद्ध आले नाहीत तरी. See, Goliath was not against David. गोलायत दाविदाच्या विरोधात नव्हता काही. Goliath was against Saul गोलायत शौलाच्या विरोधात होता ऍक्च्युअली, and his brothers आणि त्याच्या भावंडांच्या and विरोधात, Saul's army, आणि शौलाच्या सैन्याच्या विरोधात होता गोलायत. not against the common people. साधारण माणसांच्या आम जनतेच्या विरोधात गोलायत आलेला नव्हता आणि दाविदाच्या विरोधात पण आलेला नव्हता. See, but David said, पण दावीद म्हणाला, anything concerning my kingdom, I should be there. जे काही माझ्या राज्यासाठी असेल, जे माझ्या राज्याच्या संबंधानं जे काय असेल त्यात मला पडायला हवं. Amen. Amen. So don't have a blind eye. हा आंधळा डोळा पण ठेव, आंधळी कोशिंबीर कशाला खेळते. Anything related to my God, I will be there. जे काही माझ्या देवा संबंधित आहे त्यात मी पडणार. असं म्हणू नका, नको नको आपण नको काय, पडा की. See, David faced a giant Goliath. दाविदाने किती त्या भल्या मोठ्या गोलायतला तोंड दिलं. Everyone else was scared. बाकी सगळे घाबरले, सैन्य घाबरला, अख्खा शाऊल महाराज घाबरले. But God filtered the battle. पण देवाने ती युद्ध गाळलं, फिल्टर केलं. See, David had faith, David had a sling. दाविदाकडे विश्वास होता, गोफण होती, The big fight became his victory. आणि मोठं युद्ध त्याचा विजय झाला. All because God was there. सगळं देव त्याच्या पाठीशी होता म्हणून. See, that day it was written that David will defeat him. त्या दिवशी लिहिलेलंच होतं की दावीद त्या गोलायतला हरवणार आहे. Heavens knew it beforehand. स्वर्गाला अगोदरच माहित होतं. But somebody has to stand. पण कोणीतरी उभं तर राहायला पाहिजे ना. Amen. आमेन. कोई खडा तो रे, तो बात आगे होय. Like giving a sharp sword to a warrior. जसं एखाद्या योद्ध्याला जर आपण धारदार तलवार दिली, I mean, you don't hand the sharp sword to someone who cannot use it. ज्याला तलवार वापरता येत नाही अशा आम माणसाच्या हातात थोडा आपण तलवार देतो. Amen. आमेन. पण जो सैनिक आहे ज्याला ते वापरता येत आहे त्याला देतो ना. What about Daniel? दानिएल, Study his prayer. दानिएलच्या प्रार्थनेचा अभ्यास करा. That's what the king knew about Daniel. राजाला दानिएलच्या प्रार्थना ज्या आहेत ना त्याच्याविषयीनं कळलं की हा खूप प्रार्थना करतो. We should be known by our prayer. आपल्या प्रार्थनेद्वारे लोकांनी आपल्याला ओळखावं. Unbelievers also should know us by our prayer. अविश्वासू लोकांना पण कळावं की these are prayerful people, हे प्रार्थनाशील लोक आहेत. They should know us by our life. आणि आपल्या जीवनाद्वारे अविश्वासू लोकांनी आपल्याला ओळखावं. असं नाही ओळखावं की हे भांडकर आले बघा. See, नाही 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 नाही. We are not only prayerful. by our looks, by our finance, by our standing, by आणि our आपली looks. ब्युटी आणि पैसा वगैरे वगैरे See, नव्हे it काही. says in Daniel 6:16. दानिएल 6:16 लिहिलंय. The king said, राजा बोलला, Daniel, दानिएला, your God will save you. Did your God save you or not? दानिएल 6:16 मध्ये तो बोलला बघा, मी वाचते. तेव्हा राजाने आज्ञा केली, मग त्यांनी दानिएलला आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजाने दानिएलची बोलून म्हटले, ज्याची सेवा तू नित्य करतो तो तुझा देव तुला सोडविल ना. Every day you are praying to him. रोज तू तुझ्या देवाला एवढ्या प्रार्थना करत आहे, खिडकी खोल खोल के तू प्रेयर कर रहा है. Will he save you? तो देव तुला वाचवेल ना. वाचवेल का? Daniel didn't say, surely he will save me. दानिएल असा नाही बोभाटा करून म्हणाला, नाही नाही नक्की वाचवेल. नाही नाही, उद्या बघा. उद्या बघा. आप देखो सर. Today you cannot see it. आज नाही दिसणार तुम्हाला. Tomorrow you will know. कल आना और देखना. See me, I will come out of the lion's den. आओ ना कल और देखो. See? मी येईन बाहेर. And so Daniel was thrown to the lion's den. मग दानिएलला टाकलं त्या सिंहाच्या गुहेत. Why? का? Not because he was evil, तो वाईट होता म्हणून नाही, but because he was praying. तो प्रार्थना करायचा म्हणून.
See, the devil hates you praying. सैतानाला नाही आवडत तुम्ही जर प्रार्थना करणारे असाल See, तर. he was not put in the prison for any other reason but because he was a praying man. दानिएलला तुरुंगात आणि कुठल्याही कारणाने टाकलं नव्हतं, पण तो प्रार्थना करायचा म्हणून त्याला तुरुंगात टाकलं. And God could have stopped it. सिंहाच्या गुहेत टाकलं आणि देव थांबवू शकला असता, But God allowed the test. पण देवाने ती कसोटी होऊ दिली, परवानगी दिली. Yet the challenge was filtered. तरी आव्हान मात्र फिल्टर करून आलं. Every challenge that comes to you is filtered by God. प्रत्येक आव्हान तुझ्याकडे येणारं देवाकडून फिल्टर होऊन येतं. Amen. तेवढंच देव पाठवेल जेवढं तुला झेपतंय. Yes. आमेन. Daniel had faith. दानिएलचा विश्वास होता, And so the lions didn't kill him. तर सिंहांनी त्याला जीवे नाही मारलं. Your faith is stronger than the lion's mouth. तुझा विश्वास सिंहाच्या तोंडांपेक्षा मोठा आहे, असायला पाहिजे. मी म्हटलं ना आता, विश्वासाने तुझं तोंड उघड, नाही तर सिंह तोंड उघडून खाऊन टाकतील. See, he walked out safe. तो सुरक्षित बाहेर आला. Amen. आमेन. Any test we go through makes us stronger. ज्या कुठल्याही परीक्षेतून आपण जातो ना, तुम्ही बघा, आपण बलवान होऊन बाहेर येतो. Amen. We become a greater saint. आणि अजून मोठे संत बनून बाहेर येतो. Saint Peter, Saint Paul. हो, सेंट पीटर, सेंट जयश्री also. After the test we become Saint आणि Peter, Saint Paul, Saint परीक्षेनंतरच आपण Mary, सेंट पीटर, सेंट Saint मेरी, सेंट पॉल, Elizabeth. सेंट एलिझाबेथ आणि सेंट जयश्री. जयश्री. Look at Elijah. एलिया बघा, Alone, एकटा, yet he was armed. तरी सुद्धा अगदी सज्ज. 1 Kings 19. एक राजे 19, If you read 4 to 8. एक राजे 19 4 ते 8 चं वाचलं. Elijah was scared and he ran from King Ahab. एलिया घाबरला, आहाब राजापासून पळून गेला. And an angel gave him food and water आणि एका दूताने त्याला अन्न पाणी दिलं and told him to rest. आणि त्याला सांगितलं की बाबा तू जरा आराम कर, विसावा घे. See, God filtered the battle. देवाने फिल्टर केलं युद्ध. He said, now rest for some देव time. म्हणाला थोडा विसावा घे बाबा आता. So, even when you have pain in your body, तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा जेव्हा वेदना असतात ना, there will be at times you have no pain. कधी कधी वेदना नसतील, And then after 1 week again it starts. 8 दिवसानंतर परत वेदना सुरू होतात की अरे दुखने का बंद हो गया था, मला ना अचानक शुरू कैसे हो गया. And when it stopped, we never came to church. आणि थांबल्यानंतर चर्चला आपण आलो नाही ना. See, and I mean, in between there are times like suddenly you don't have any pain. तर आधेमध्ये मग असे दिवस येतात की जेव्हा काही दुखत नसतं, दुखायला लागलं. One day your child is very naughty. एखाद दिवशी तुझं लेकरू फारच खोडकर And then there is peace in the storm. आणि मग अगदी शांत, एकदम शांत. Suddenly something again happens. अचानक एकदम शांत. See, sometimes God gives you rest. तसं कधी कधी देव तुम्हाला थोडा विसावा देऊन टाकतो. Elijah, sleep now. एलिया थोडासा झोप बाबा आता, Eat food. थोडं खाऊन घे, And then I will send you back with new strength. मग परत पाठवतो मी तुला नवीन शक्ती घेऊन. Amen. आमेन. Like in cricket match, जसं क्रिकेट मॅच मध्ये there is a break time. ब्रेक असतो ना मध्ये, Amen. ड्रिंक्सचा टाइम Drink असतो ना, time, break time. ब्रेक असतो मध्ये, वेळ देतात. Small break, big break. छोटा ब्रेक, मोठा ब्रेक. And so the people come running with a glass of मग लोक water or येतात drinks. मैदानावरती, त्यांना ड्रिंक्स घेऊन येतात, प्याला पाणी देतात. Then you relax. मग आपण आराम करतो थोडा. And again you put on the pads, मग परत पॅड्स वगैरे घालतो. the shield of faith and all that, armor of विश्वासाची God. आपले पॅड्स म्हणजे विश्वासाची ढाल म्हणा आणि सत्याचा कमरबंद म्हणा, हे आपलं. And then we go back to the field. मग परत आपण जातो युद्धभूमीवर. Amen. Amen. So that you can become strong. म्हणजे आपण बळकट व्हावं. So my God filters every fight. तर देवबाप ना प्रत्येक युद्ध फिल्टर करून पाठवतो He can only allow what you can win with His help. आणि त्याच्या मदतीनं जे तुला जिंकता येणार आहे तेवढंच देव पाठवेल. ग्लोरी ग्लोरी. Yes. आय टेल यू ग्लोरी ग्लोरीता मा ग्लोरीता ऑल अलोंग ग्लोरी. Only that Goliath will come wherein you can fight with his strength. असाच गोलायत तुझ्या समोर येईल की ज्याच्याशी तुला भांडता झगडता येणार आहे. With his strength. त्याच्या शक्तीनं ज्याच्याशी तुला लढता Amen. येणार आहे, वही गोलायत कट करके तेरे सामने वो लाएगा. The enemy can only attack with God's permission. आणि शत्रू देवाच्या परवानगीनेच हल्ला करू शकतो. Amen. Amen. Even when life seems very hard जरी तुम्हाला ना आयुष्य अगदी म्हणजे एवढं उघड झालेलं आहे असं वाटलं ना, and you have everything you need to step forward and win, आणि जे काही जिंकण्यासाठी पुढे जाण्यासाठी तुझ्याकडे जे काही सर्व आहे, God says, okay, देव म्हणतो ठीक आहे, we will send this fellow now. आता आपण ह्याला पाठवू. तू जाऊ नको कारण की तू ठार मारणार. हा, तू जाऊ बा तू हारणार. देवला So देव he सगळ्यांना- sends a देव- demon who is going to lose. आणि मग देव पाठवतो असा एक दुरात्मा जो हरणार. Amen. Amen. God sent Goliath to David देवाने गोलातला पाठवला दाविदासमोर, because God said he will lose now. कारण देव म्हणाला हा गोलायत डेव्हिड समोर हरणार आहे, इसको भेज दे. I will not send anybody else. आणि कोणाला नाही पाठवत मी, हे I गोलायत will को only भेज दे. send a fellow who will lose before a Christian. त्या ख्रिश्चन माणसासमोर जो हरणार आहे असं भूत पाठव.
आणि आपण कायचं काय डोक्याला हात मारून And then बसतो. when the loser comes before us, आणि तो पराजय आपल्या समोर आला, we run. आपण पळून जातो. But he says, wait 1 minute, I'm going to lose very soon. पण तो म्हणणार, थांब ना, एक्सक्यूज मी हारणार आहे, मला हारायला पाठवलं त्याने. तू जिंकणार, नाही तू नाही, खोटं सांगतो. तेच मी म्हटलं ना, डोक्याला हात मारून आपण काहीतरी वेगळंच रडगाणं गात बसतो. अरे तू कोणाचा, तुझा देव किती मोठा, तू करतो काय. हा? So I fight only what he lets through. तर देवबाप जे सगळं माझ्यासमोर परवानगी देऊन येऊ देतो ना, त्याच्याशी मी लढतो आणि मला माहिती मी जिंकणार आहे. And I win because he's on my मी side. जिंकतो कारण देव माझ्या बाजूने. हालेलुया. And I never face more than what God knows I can handle. आणि देवाला माहितीये ना की एवढंच मला झेपणार आहे, तेवढंच माझ्या समोर येत असतं आणि ते मी हँडल करतो. If the battle has come before me, युद्ध जर माझ्या समोर आलं that fellow has been filtered. तर त्याला फिल्टर करून देवाने पाठवलंय, मला माहित असतं. प्रभूने त्याला आधीच पॉइझन असं इंजेक्शन केलं आणि पाठवलं आपल्याला. एनेस्थेशिया देके कैसा पेशेंट को रेडी करते. एनेस्थेशिया. हाँ, एनेस्थेशिया देके पेशेंट को रेडी करते ना डॉक्टर, वैसा So he प्रभु comes boldly. वो शैतान को एनेस्थेशिया देके रेडी करके भेजता है कि माझ्या सेवकानी एक टोला दिला कि तू बेभान होने वाला उधर. Yes, he comes very boldly. येतो तो धाडसाने. But that has to take effect. So it takes some time. भूल लागायला वेळ लाग. आपण ऑपरेशन थिएटर मध्ये जातो एकदम ह्याच्यात तोऱ्यात, पण त्यांनी एकदा ते टोचलं की See? बोलता बोलता And so आउट. you can imagine just one stone David required. दाविदाला किती लागलं? एक गोटा खडा, That's all. बस. Amen. So this असले fight विचार is करा. not too big and too long. ते युद्ध काही फार मोठं, फार असं भलं मोठं वगैरे काही नाहीये. God says I can win. देव म्हणतो मी जिंकू शकतोय. God is the gatekeeper. देवबाप द्वारपाळ आहे. Nothing gets in without his say. देवाच्या होकाराशिवाय काही आत येत नाही. Amen. Amen. And my battle is shaped only to grow me. आणि माझं युद्ध मलाच मोठं करायला, मलाच वाढवायला पाठवलेलं आहे. To grow me. मला अजून वाढवायला, प्रभूमध्ये माझी वाढ व्हायला ते युद्ध पाठवलंय. Not to break me. मला तोडायला नाही काही. तुझं I- ब्रेकडाऊन व्हायला आलेलं नाहीये ते. And I don't fight alone. आणि मी एकटा नाही झगडत. God let it in. देव ते पाठवतो, देव पण येतो, And he stands with me. माझ्या बाजूला उभा राहतो. Say, the giant was very huge. तो धिप्पाड माणूस राक्षसी एकदम किती मोठा, But strength came from God for David. शक्ती देवाकडनं दाविदात आली. David had God's strength. Goliath had his own strength. दाविदाकडे देवाची शक्ती, गोलायतकडे स्वतःची शक्ती. Say, let the lions be very hungry, but God said, I will make them quiet. सिंहांना किती भूक लागलेली असू दे, देव म्हणतो मी त्यांना शांत करी. God says, wait, lions, wait. देव म्हणतो सिंहांना थांबा थांबा You are trying to eat only one fellow. I'm going to send 4 who push थांबा me. थांबा, तुम्ही एकाला खायचं म्हणता, मी 4 पाठवणार आहे. तुम्ही डिसाइड करा, एक हाँ. पाहिजे का 4 पाहिजे. एक पाहिजे का 4? So lion said, आप we want डिसाइड 4. करो क्या करना है, बुफे खाना है, थाली खाना है कि आला कार्ड करना है. So the lion said, we want 4, 5. सिंह म्हणाला 4 पर पाहिजे. Okay, 4, 5. ठीक आहे. 4 and 5 who pushed Daniel. हा, मग 4-5 ज्यांना डॅनियलनी 8 ढकललेलं होतं. Oh God, we will stop here. थांबूया. Amen. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Let's trust in our God, the keeper. आपल्या देवावर आपण विश्वास ठेवू, जो आपला द्वारपाळ आहे, आपला रक्षण करताय, Our Savior, our Lord, our आपला God. तारणार आहे, आपला प्रभू आहे. Amen. Praise God. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. Let your faith rise. तुमचा विश्वास जरा वाढू दे. Don't allow the devil to tell you lies. सैतानाला तुमच्याशी खोटं बोलू देऊ नका. You will live a long life. तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. The hard parts will go away. अवघड भाग, अवघड मार्ग सगळा जाईल. Everyone will go through this hard stuff आणि for some प्रत्येक जण time. या सगळ्या अवघड प्रसंगातनं तर जातो, कधी ना कधी या आयुष्याला बांधलेलं आहे. Otherwise, there is no joy. नाही तर काय आनंद आहे, क्या मजा आहे फिर वो लाईफ में. I mean, you have to have some kind of testimony to share with somebody. काहीतरी साक्षी पण आपल्या जीवनात घडल्या पाहिजेत ना. थोड्या ठेचा तर खायलाच पाहिजेत. Say- बनताय. Who can share about hunger unless you are hungry? जोपर्यंत तुला भूक काय आहे माहित नाही आणि एखाद दिवस तू भुकेला राहत नाही, तुला भूक कळणार कशी रे. Say, unless something strikes you, you cannot help others. जोवर तुझ्यावरती एखाद्या गोष्टीचा हल्ला होत नाही, तोवर तू दुसऱ्यांना काय मदत करून सांगणार आहेस की ऐसा ऐसा अटॅक हो गया ना, तो ऐसा ऐसा करते है, उसके Say लिए वो अटॅक पहले तेरे That पर my आना है. God has comforted me in all this. आणि देवाने जो या सगळ्यात मला सांत्वन दिलेलं आहे, We have a stronger promise and a stronger testimony. तर एक बळकट अभिवचन आणि एक बळकट साक्ष आपल्या जीवनात तयार होते. Praise God. देवाला धन्यवाद. We have got so many testimonies. कितीतरी साक्षी आपल्या जीवनात घडल्या. Every Saturday, Sunday, Mondays, we are hearing testimonies. शनिवार, रविवार, सोमवार आपण लोकांच्या साक्षी ऐकतो. In किती ऐकतो. your own lives, there are many
testimonies. तुमच्या स्वतःच्या जीवनात अगणित साक्षी देवाने He must केलेल्या have saved you hundreds and millions of times. शेकडो करोडो वेळेला देवाने तुला वाचवलेलं आहे. Some are seen, some are not seen. काही साक्षी आपल्याला दिसतात, काही दिसत नाहीत, काही कार्य दिसतं, काही दिसत नाही. जन्मापासून किती काही देवाने आपल्यासाठी केलंय. In heaven only you will read it. स्वर्गातच तुला ते सगळं वाचायला मिळेल. Oh, you will say, oh, here also I was going to have आणि this तू trouble म्हणशील की also. अच्छा इथे सुद्धा मी मरणार होतो का, पण तू मला वाचवलं का. Say, and we will have all the time in the world only to praise Him. आणि मग स्तुतीच करायची वेळ आपल्याला असणार आहे तिथे देवाची. Say, Amen. आमेन. Thank you, Jesus. बाकी स्वतःला बिलियर म्हणून घेण्यात काही नाहीये. करना पडेगा, बिलीव करना पडेगा. Don't allow the devil to ruin you. सैतानाला परवानगी देऊ नका स्वतःचा नाश करायची. Keep on believing. विश्वास ठेवतच राहा. Keep on being positive. सकारात्मक राहा. Bible is a positive book. बायबल सकारात्मक पुस्तक आहे. My God is a positive माझा God. देव सकारात्मक आहे. My Holy Spirit is a positive पवित्र Holy आत्मा Spirit. सकारात्मक पवित्र आत्मा है. ऐसे My हार नहीं Jesus मानते. is a positive माझे person. येशू सकारात्मक आहे. डोंट गिव अप. Everything that surrounds us is positive. जे काय आपल्या अवतीभोवती आहे सगळं सकारात्मक आहे. Our positivity is not based on just any foundation. आपली सकारात्मकता कुठल्या पायावर नाहीये. It is based on the word of God अशाच कुठल्या पायावर नाही, ती देवाच्या वचनावर आधारित and on the आहे. name of Jesus. येशूंच्या नावावर आधारित आहे. Amen. आमेन. Let's worship the Lord. हालेलुया. थैंक यू जीसस. प्रेज यू फादर. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. खुद का लहू देख तूने मेरी जिंदगी है सवारी. खुद का लहू देख तूने मेरी जिंदगी है सवारी. यीशुआ हालेलुया. यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा. Amen. तेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. Yes. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान. यीशु मेरे तू है बड़ा महान. मेरे मन में तू हो विराजमान. यीशु मेरे तू है बड़ा महान. यीशुआ यीशुआ Yes, Lord. Come, my Jesus. यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा जा. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. यीशुआ Thank you, Lord. यीशुआ I worship you, Lord. मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ 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 मेरे मन में समा जा.
मेरे मन में यीशुआ मेरे मन में समा My dear people, some of you are going through those hard stuff तुमच्यातले काही लोक प्रचंड अवघड प्रसंगातनं जात आहेत and you feel, आणि तुम्हाला असं वाटतंय how long, Lord? की किती दिवस प्रभू, Is it going to stay forever? किती दिवस हे कायम राहणार आहे, हे कायम असंच चालणार आहे. Am I not going to see any more joy? मला अजून पुढे आनंद बघायला मिळणारच नाहीये का, Am I not going to see any more fulfillment? मला अजून काही संपूर्ण माझ्या जीवनात झालेलं दिसणार नाहीये का. देव बाप्पा हे किती दिवस चालणार God आहे. says, देव म्हणतो this is a very weak demon's work. हे फार अशक्त भूतांचं कार्य आहे, It will not last long. फार नाही टिकणार. You will win. तू जिंकणार आहेस, You will come out of it. यातनं तू बाहेर पडणार आहेस. I sent to you a Goliath who is ready to die. मी तुला असा गोलात पाठवलाय जो मरायला तयार आहे. So keep your faith. तर तुझा विश्वास ठेव, Hold on to my name. माझ्या नावाला धरून राहा, You will come out of it. तू यातनं बाहेर पडणार आहेस. Every Daniel came out of the cage of the lion. प्रत्येक दानिएल आला ना बाहेर सिंहाच्या गुहेतून. Every Joseph came out of the pit. योसेफ पण बाहेर आला खड्ड्यातून. Every Joseph came out of the cage. योसेफ आला तुरुंगातनं बाहेर. No furnace can keep you bound. एक पण भट्टी तुला नाही बांधून ठेवणार, The fire will be extinguished, आणि ती आग भस्म होईल. but you will come out तू बाहेर येशील because Jesus is with you. कारण येशू तुझ्या बरोबर आहे. So don't give up. हार मानू नको, Don't give up. हार मानू नको. Some of you are going through struggles. तुमच्यातले काही लोक खूप संघर्षातनं जात आहेत. You are fighting, तुम्ही झगडताय, but you are still standing. डुईंग इट, पण तरी उभे आहात, You are standing, उभे आहात. still clutching on to that hope, त्या आशेला धरून उभे आहात. still believing, विश्वास अजून आहे, still having faith. अजूनही भरोसा आहे. इफ नॉट टुडे टुमॉरो माय गॉड विल डू इट. Sometimes it goes down, कधी कधी खाली जातं, but then other time you are strong in faith. मग बाकीच्या वेळेला विश्वासात तुम्ही परत वरही येता. Sometimes you do grumble, कधी कधी तक्रार करता, you do gripe, कधी कधी कुरकुर करता, but suddenly you come out of it अचानक बाहेरही येता. because the word makes you strong. कारण देवाचा शब्द तुम्हाला बलवान The करतो. Spirit of God in you gives you hope. देवाचा आत्मा तुझ्या आतमधला तुला आशा देतो. The Lord says, hold on प्रभू म्हणतो धरून for राहा, some more time. अजून काही वेळ धरून राहा, I will bring you out. मी तुला बाहेर आणणार आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In Don't the give name up, of you are on a Jesus. brink of a miracle. God is still on the throne, Raja. God is still on the throne. How many of you are going through that hard stuff तुमच्यातले किती लोक अशा अवघड प्रसंगातनं जात आहेत and you feel आणि तुम्हाला वाटतंय it's a long time? की आता खूप वेळ झाला आहे, किती दिवस चालणार आहे How असं? long should I suffer? आणि किती दिवस मी हा त्रास सोसायचा आहे, किती दिवस असं चालणार आहे. हाऊ लॉंग? Come in front. असं कोणी असेल तर Will it पुढे be या. long? किती दिवस, How long this furnace will burn? किती दिवस ही भट्टी, How long these lions will be next to me? किती दिवस हे सिंह माझ्या शेजारी असणार आहे, How long I'll be locked up in this cage? किती दिवस या जेलमध्ये मी असा असणार आहे, How long I'll be in the pit? किती दिवस मी खड्ड्यातच राहणार आहे, असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी या पुढे. Don't give up. हार नका मानू बेटा. Don't give up. There is not a single person who has not met his Goliath. एक असा व्यक्ती नाही एकही की जो आपल्या गोलायतला भेटलेला नाही. There is not a single person who has not fallen in the pit. एकही व्यक्ती असा नाहीये की जो खड्ड्यात पडत नाही, गोलायतला भेटत नाही. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ बिलीवर्स लाईफ. मा There's not a single person who has not been in the furnace. एक व्यक्ती असा नाही जो आगीच्या भट्टीतनं कधी ना कधी गेला नाही. Maybe it's not 7 times. 7 वेळा कदाचित नाही जाणार, The furnace is not heated 7 times. आणि भट्टी सुद्धा 7 पट तापलेली नसेल. Sometimes it is heated 5 times, 4 times, 3 कधी 5 times. पट, 3 पट, 4 पट. But God stands with you. पण देव तुझ्या सोबत उभा आहे ना. Don't give up. हार नको ना मानू. In fact, make yourself more stronger in God. उलट पक्षी देवात स्वतःला अजून वाढव. Fight it out. प्रभू स्ट्रॉंग हो, Fight the fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध कर. Find the strong man in Jesus' त्या name. सैतानाला येशूंच्या नावात बांधून टाक. Every day. रोज कर हे. Every day, me रोज and my कर. wife, we fight the strong man. रोज मी आणि माझी बायको त्या सैतानाशी झगडा करत असतो, त्याला बांधत असतो. इट्स अ डेली फाईट. Every day. डेली. यू कॅनॉट डू इट वन्स अ वीक, वन्स अ इयर, No वन्स इन matter 6 months. नो. What it is. हे काय आहे? See, no matter whether you're going through some turmoil or आणि not, काही असो आयुष्यात, तुम्ही कशा कुठल्या गोष्टीतनं जात असा नसा, you have to keep on praying. तुम्ही प्रार्थना रोज करायलाच लागेल. You have to break the powers every day. आणि तुम्हाला सैतानी सामर्थ्य रोज तोडावं लागेल, नाही तर सैतान धुमाकूळ घालेल तुझ्या The जीवनात. manna has to be picked up every day. मान्ना रोज वेचायला लागेल.
every day. कधीतरी वाटलं म्हणून गेलो, प्रेयर केली, ऐसा नाही होता, रोज करना पडेगा. Don't say, असं म्हणू I नका. have prayed enough now आता खूप प्रेयर केली, आता अजून and काय? it's not happening. एवढी प्रेयर केली तरी होत नाही. It will happen in Jesus' name. होईल येशूंच्या नावात. Your breakthrough is coming. तुझी नवीन सुरुवात येते You are going to come out of that furnace. आणि त्या भट्टीतनं तू बाहेर पडणार आहे. You will have a testimony. तुझ्याकडे साक्ष असणार आहे. Each one of you will have a testimony. प्रत्येकाकडे साक्ष असणार आहे. You will not go to heaven without having a testimony. आणि साक्ष न घेता तू स्वर्गात जाणार नाहीयेस. Otherwise, God's work will be in vain. नाही तर देवाचं कार्य वाया गेलं म्हणायचं. God is going to give you a testimony. देव तुला Okay? साक्ष देईल. I'm देणार going to आहे. pray for you now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना And करेन. these shackles have to break. आणि ह्या सगळ्या साख्या तुटल्या पाहिजेत. Don't worry. काळजी करू नका. A weak demon is working on your life. अशक्त भूत काम करतायत तुझ्या A जीवनावर. demon who is already defeated is working against you. पराजयी दुरात्मा तुझ्या जीवनावर हल्ला करायला आलाय. घाबरतो कशाला एवढा? Because कारण permission has been given by your God परवानगी तुझ्या देवाने दिलेली आहे. अशी हार नाही मानायची. not to break you, तुला तोडायला नाही, not to destroy you, तुझा नाश करायला नाही, but to make you stronger. तुला स्ट्रॉंग करायला. की कम व्हॉट मे, I'm not going to return back now. That's it. God took Israel through the wilderness for this purpose. देवाने रानातून इस्रायलला देवाने रानातून याच कारणाने नेलेलं To आहे. make them strong. त्यांना स्ट्रॉंग करायला की go through it, get strong and come out. Trust on me माझ्यावर विश्वास ठेव and come out of it strong the आणि other ये side. स्ट्रॉंग बनून बाहेर ये. Lord, I pray for these souls. प्रभू या सगळ्या लोकांसाठी जीवांसाठी मी प्रार्थना करतो. Some of them are weeping. त्यांच्यातले काही लोक रडतायत Yes, it has broken them. कारण ते तुटलेले आहेत. Surely Joseph must have wept. आणि नक्की योसेफ पण रडला असणारच आहे. Surely. नक्कीच. Master, प्रभू whatever they are going through right now, ज्या कशातनं आता ते जात आहेत, all the hard stuffs they are going through ज्या right now, अवघड प्रसंगातनं ते जात आहेत, I pray, Lord, मी प्रार्थना करतो प्रभू give them strength. त्यांना in it. शक्ती ताकद दे. Give them strength. त्यांना ताकद दे त्यातनं जायची. Every devil सैतान which is going against them, जो त्यांच्या विरोधात जात I आहे, command you मी आज्ञा करतो in the name of Jesus, येशूंच्या नावात leave them. सोड त्यांना. Leave them in Jesus' सोड name. त्यांचं जीवन येशूंच्या Leave नावात. them in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Leave their minds in Jesus' त्यांची name. मन येशूंच्या नावात सोड. Leave their souls in Jesus' त्यांचे name. जीव येशूंच्या नावात सोड. Leave their situations in Jesus' त्यांची name. परिस्थिती येशूंच्या नावात सोड. You cannot trouble them. तू नाही त्यांना त्रास देऊ They शकत. belong to ते God. देवाच्या मालकीचे आहेत. Leave सोड in Jesus' name. येशूंच्या Leave नावात. in Jesus' name. Bring येशूंच्या that नावात. lady here. Bring that lady here. वर- Be वर. gone, you devil, in the name of Jesus. सोड त्यांना येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटूक करणी, demonic power, सैतानी शक्त्या, evil spirit power, दुरात्म्यांच्या शक्त्या, divination power, तंत्र मंत्र विद्या, leave Get out! in सोड या Jesus' लोकांना name. येशूच्या नावात. In Jesus' name. सोड सगळ्यांना येशूच्या Wherever the नावात. people are, जिथे कुठे लोक उभे आहेत, the devil cannot ruin them. सैतान त्यांचा नाश नाही करू Say, शकत. devil, you cannot ruin me. म्हणा सैताना तू माझा नाश करू शकत I नाही. belong to मी God. देवाच्या मालकीचा आहे. Leave me. मला सोड. Leave my family. माझा परिवार Leave सोड. my children. माझी मुलं सोड. In Jesus' name, leave. येशूच्या नावात मला In सोड. Jesus' name, leave. येशूच्या नावात सोड. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद. In Jesus' name, leave. येशूच्या नावात सोड. Every torturous spirit, सगळे छळदायी आत्मे I bind you in Jesus' मी name. बांधतो तुला येशूच्या नावात. Every Get out. devil सैतान which is putting weakness in them, जो अशक्तपणा घालतोय बिलीवर लोकात, which is putting unbelief in them, अविश्वास घालतोय बिलीवर लोकात, which is shaking up their faith, हादरवून सोडतोय त्यांचा विश्वास, I bind you in Jesus' मी name. बांधतो तुला येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Be gone in Jesus' name. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. येशूच्या नावात सोड. Bring her in front. Ribaba sedededededebo shanana mandala kararaba. Leave in Jesus' name. Ribala sededededebo. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सोड. Lord, I pray, strengthen everyone प्रभू मी प्रार्थना करतो प्रत्येकाला ताकद दे. in all their turmoil. त्यांच्या सगळ्या गदारोळात I know you have not left मला them, माहितीये तू त्यांना सोडलेलं नाहीये, but give them that awareness पण त्यांना ती जागृतता that दे. I am with you, त्यांचे डोळे उघड की तू त्यांच्या सोबत आहेस. that you will not leave them. तू त्यांना सोडणार And नाहीये. I want a testimony from each one of them. आणि प्रत्येकाकडून मला साक्ष हवी And आहे. let it be soon. आणि लवकर ती साक्ष घडव. Let there be a testimony soon. लवकर ती साक्ष घडव. In the name of Jesus. येशूच्या नावात Strengthen them. त्यांना ताकद दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Leave. In Jesus' Sword, name. get out you devil in the In name the of name of Jesus. Jesus. Leave them. You will have victory. तुम्हाला
तुम्हाला विजय मिळणार आहे. You will come out of it तुम्ही बाहेर येणार आहात very soon. फार लवकर And you will have a testimony. आणि एक साक्ष घडणार आहे तुमच्या जीवनात. Thank you, Jesus. धन्यवाद If येशू. you are husbands and wives, तुम्ही जर नवरा बायको आहात, hold hands हात धरा and say, आणि म्हणा yes, we will come out of it in yes, आम्ही Jesus' यातनं name. बाहेर येणार आहोत येशूंच्या Say, नावात. we will come out of it in म्हणा, Jesus' आम्ही name. बाहेर येणार आहोत यातून येशूंच्या नावात. It won't be too long. फार दिवस नाही, We will come out of it. हे फार दिवस चालणार नाही. आम्ही बाहेर पडणार We will आहोत. have victory. आम्हाला विजय मिळणार We आहे. will have a breakthrough. आम्हाला नवीन सुरुवात मिळणार आहे. Because कारण my God is with me. माझा देव माझ्या सोबत आहे. In our unity there is God. आमच्या ऐक्यात देव आहे. In our oneness there is God. आमच्या एकीमध्ये देव आहे. In our agreement there is God. आमच्या सहमतात देव आहे. And we believe आणि आमचा विश्वास आहे in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen and amen and amen. आमेन Praise God. आमेन. Give a mighty clap to Jesus. एक जोरात टाळी वाजवा. Now don't worry. काळजी करू नका. You will come out of many things. नक्की तुम्ही बाहेर याल. And this is not just one time fight, one time prayer. आणि 8 दिवसातलं वर्षातलं एकदाच युद्ध नाहीये. It's not one time prayer. एका वेळेला केलेली प्रार्थना नाहीये ही. We have to continue it हे करत राहायला लागेल. till our last breath. मेक इट अ वे ऑफ लाईफ. शेवटच्या श्वासापर्यंत हे करायला लागणार आहे. Because one wave comes and then there's another wave to come. कारण एक लाट येऊन गेली की दुसरी लगेच येते. It continues आणि हे चालूच राहतं day and night. दिवस रात्र. Amen. आमेन. Praise God. Please देवाला be seated. धन्यवाद. तर कृपा करून सगळ्यांनी खाली बसा.